आयुर्वेद म्हणजे काय? आयुष हा वेद हा आयुर्वेद हा म्हणजे आयुष्याचा वेद म्हणजे आयुर्वेद. चिकन खाल्लं तर दही नाही खायला पाहिजे, ह्याला किती तथ्य आहे? म्हणजे विरुद्ध अन्न हा प्रकार आहे का? विरुद्धाचे 18 प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितले. वात आणि पित्त आणि कफ ह्या एंटिटीज आहेत, त्या खराब झाल्या तर आपल्याला त्रास होणार आहे. एखादा आजार ॲलोपॅथी वर्सेस आयुर्वेदला समजा आपण डायरेक्टली कम्पेअर केला तर खरंच किती वेळ लागतो? ताप म्हटलं किंवा वेदना म्हटलं की मी पटकन गोळी घेतली, माझा ताप उतरला, मी गेलो, हे आयुर्वेदाला तत्वतःच मान्य नाहीये. आयुर्वेदामध्ये आपण काय करतो की समजा पेन आहे, वेदना आहेत कुठेतरी, तर त्याचं कारण काय आहे ते शोधतो, त्यानुसार आपण ट्रीटमेंट करतो. आयडियल रुटीन काय पाहिजे दिवसाचं? लाईफस्टाईल, आहार विहार, हॉर्मोन्स आणि हे सगळं येतं ओबेसिटीपर्यंत. आणि मग ओबेसिटी व्हायला लागली की बऱ्याच गोष्टी होतात. माझ्याकडे एक केस होती, त्यांना 11 वर्ष मूल राहत नव्हतं. 4थ्या महिन्यामध्ये नॅचरली प्रेग्नन्सी राहिली. वाव. च्यवनप्राश इतका माहितीये की तो कसाही खाल्ला तर चालतो असं वाटतं. तर हे ओव्हर सिम्प्लिफिकेशन आहे आयुर्वेदाचं. माझ्याकडे तर एक पेशंट होते, ते ब्रेडला च्यवनप्राश लावून खायचे. आजकाल बऱ्याच मुलींना खूप आधी पिरियड्स यायला लागलेत, तर ह्याचं रिझन काय असू शकतं? ह्याच्यात पण खूप मल्टिपल रिझन्स आहेत. 2 महिन्यापूर्वी 8 वर्षाची मुलगी पाहिली पिरियड झालेली, म्हणजे तिला काही समजतही नसतं त्याच्यामध्ये. ॲज अ मॉम, आता माझी पण मुलगी 4 वर्षाची आहे, तर मी असं काय काळजी घ्यायला पाहिजे? आपल्या एजच्या पण ज्या मुली आहेत त्यांचं पण मी खूप ऐकते सध्या की इरेग्युलर आहेत, आले की 1-2 महिने जात नाहीयेत, त्याच्यासाठी टॅबलेट्स घ्यावे लागतात. हे सुद्धा कशामुळे? केस खूप गळत आहेत. आणि आपल्या आयांच्या वेळेस असं नाही व्हायचं, आयांचे अजूनही केस चांगले आहेत बऱ्यापैकी, तर असं का हे ट्रान्झिशन? तुम्हाला रोग व्हायलाच नाही पाहिजे, त्याच्यासाठी मी परिचर्या सांगितलेल्या आहेत. अच्छा. मग त्या तुम्ही नाही फॉलो केल्यात की मग रोग होणार. मंडळी, आजच्या काळात इंग्लिश बोलता येणं खूप गरजेचं झालेलं आहे. इंटरव्ह्यूज असतील, पेरेंट्स टीचर्स मीटिंग असेल किंवा काहीही रिझन असेल, इंग्लिश थोडंफार तरी तुम्हाला बोलता यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपले स्पोकन इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहेत. seva.in वर हे कोर्सेस अवेलेबल आहेत. प्लस तुम्हाला जर ॲप डाउनलोड करायचं असेल तर ॲपसुद्धा अवेलेबल आहे. सगळी माहिती आणि सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. प्रत्येक लेसन नंतर टेस्ट आहेत MCQच्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला किती समजलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, PDF डाउनलोड करू शकता आणि खूप काही गोष्टी आहेत ॲपमध्ये, त्याच्यामुळे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. सोप्या भाषेत म्हणायचं तर आयुर्वेद म्हणजे काय? आयुर्वेदाचं व्याख्या सांगताना किंवा आयुर्वेद म्हणजे काय असं सांगताना सांगितले, आयुष हा वेद हा आयुर्वेद हा म्हणजे आयुष्याचा वेद म्हणजे आयुर्वेद. मग त्याच्यामध्ये सगळंच आलं की आहार म्हटलं तर काय खायचं काय नाही खायचं, विहार म्हटलं तर काय वागायचं काय नाही वागायचं. मग त्याच्यामध्ये सगळ्या परिचर्या आल्यात की दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, म्हणजे पूर्ण दिवसाचं रुटीन कसं असलं पाहिजे, रात्री कसं वागलं पाहिजे, किंवा ऋतूनुसार आपल्या आहार विहारामध्ये काय बदल केले पाहिजे, हे सगळं विहारामध्ये, झोपावं कसं. तर ह्या सगळ्या ज्या परिचर्या आहेत, म्हणजे थोडक्यात आयुष्यामध्ये कसं वागावं जेणेकरून रोग होणार नाही, हे पहिलं की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. आणि मग दुसरा विषय तो आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे समजा तुम्ही ह्या परिचर्या नाही पाळल्या तर मग तुम्हाला रोग होणार आहेत, मग त्या रोगाची चिकित्सा. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे त्याला आयुष्याचा वेद. मग आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या सगळ्याबद्दल आयुर्वेदामध्ये वर्णन आहे. ओके. आणि आता जे तुम्ही म्हटलात की डेली रुटीन पण दिलेलं आहे आयुर्वेदामध्ये, तर आयडियल रुटीन काय पाहिजे दिवसाचं अकॉर्डिंग? आयडियल जर बघितलं ना तर ब्राह्म मुहूर्ताला उठायला सांगितलंय, म्हणजे जी पहाटेची वेळ आहे तेव्हा उठावं, कारण तेव्हाचा जो काळ असतो तो एक म्हणजे वाताचा असतो, ज्याच्यामुळे पोट लगेच साफ होऊन जातं. आत्ता होतं कसं की आपण उठतो 7:30-8 वाजता, जो कफाचा काळ असतो, आणि त्याच्यामुळे मग ज्या कफाच्या काळात उठल्यामुळे वाताचा जो काम आहे मोशनला बाहेर काढणं ते व्यवस्थित होत नाही, आणि त्याच्यापासून मग काही काही प्रॉब्लेम सुरू व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मग उठण्यापासून ते झोपण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत की जेवण कोणत्या वेळेला करावं, त्यानंतर कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये दंतधावन आहे किंवा गंडूश सारख्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण ऑइल पुलिंग जे म्हणतो तसं असे काही उपक्रम सांगितलेले आहेत जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील. आणि ना माझ्या बऱ्याच फ्रेंड्सना असं वाटतं की आयुर्वेदा म्हणजे काहीतरी घरगुती उपाय, म्हणजे मी आता केलं बाबा आयुर्वेदिक काहीतरी, तर ह्याच्यावर काय सांगायचं? हा खूप मोठा विषय आहे, कारण त्याच्यामध्ये असं होतं की लोकांना आजीबाईचा बटवा किंवा जे लहान बाळांना गुटी देतात ते, किंवा काहीतरी जे
जनरल झाडापाल्यांच्या गोष्टी दिल्या जातात हे म्हणजे आयुर्वेद असं वाटतं, किंवा पंचकर्म म्हणजे आयुर्वेद. त्या पंचकर्माचंही असं वाटतं की मसाज म्हणजे फक्त आयुर्वेद, किंवा मसाज म्हणजे फक्त पंचकर्म, इतपतच साधारण माहिती असतं. तर त्याच्यापेक्षा खूप सायंटिफिक गोष्टी आहेत. म्हणजे आयुर्वेदाचा जो बेसिस आहे की दोष धातू मल, त्याच्यापासनं जसं आपण फ्लोचार्ट काढून काढून रोगाची संप्राप्ती त्याला आम्ही म्हणतो, म्हणजे पॅथोफिजिओलॉजी घडते आणि ती कशी ब्रेक करायची आणि त्याच्यानुसार कशी ट्रीटमेंट द्यायची, ह्या प्रचंड सायंटिफिक गोष्टी आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की मॉडर्न सायन्समध्ये आपण व्हायरस, बॅक्टेरिया किंवा इतर मेटाबॉलिझम ह्याच्यानुसार व्याधी म्हणजे डिसीजेस होतात, तसंच आयुर्वेदानुसार दोष धातू मल बिघडल्यानंतर रोग होतात. त्याच्यामुळे हे प्रचंड सायंटिफिक आहे आणि त्याच्यावर आता खूप छान छान रिसर्च पण होत आहेत जे आपल्याला समजू शकतील. आपलं कसं होतं की आपल्याला सुरुवातीपासून आपण विटॅमिन्स आणि इतर गोष्टी शिकलेल्या ज्या मॉडर्न सायन्स, त्यामुळे आपल्याला समजायला सोपं जातं. आयुर्वेदाच्या गोष्टी आपल्याला लहानपणापासून किंवा शाळेमध्ये सायन्स म्हणून शिकवल्या जात नाहीत आणि त्याच्यामुळे मग आपल्याला हे होतं बाबा काहीतरी, किंवा झाडं पाला खाल्लं म्हणजे आयुर्वेद असं वाटायला लागतं, पण हे खूप सायंटिफिक आहे. किंवा आय थिंक समजायला पण अवघड जातं. जसं आता मी क्विकली एक तेच वर्ड म्हणणार आय होतो. थिंक दोषधातू. हां. दोषधातू पण म्हणजे काय माहितीच नाही. मी तेच म्हणतो की आपलं मराठी भाषा आणि आपण त्यात संस्कृत लहानपणापासून शिकतो, पण ना ही बोलते ते फॉरेन वर्ड्स वाटतात मला. खरं तर नकोय असं व्हायला, सगळ्यांना समजायला पाहिजे. व्याधी वगैरे या सगळ्या गोष्टी आय थिंक नाही आहेत पुस्तकात, म्हणजे लहानपणी आपल्या पुस्तकात नाही शिकवलं जात ह्यातलं काही. त्याच्यामुळे आपल्याला डिसीज म्हटलं तर खूप सोपं disease वाटतं आणि एकदम व्याधी आहे. म्हटलं तर खूप अवघड व्याधी वाटतं, असं म्हणजे होतं. पण ते काय होतं दोषधातू म्हणजे? दोष, 3 दोष. जसे ना प्रत्येक सायन्सला काही गृहीतक आहेत, म्हणजे जे गिवन आहे आपण म्हणतो ते. जसं मॉडर्न सायन्सनुसार व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे रोग होणारे, किंवा मेटाबॉलिझममध्ये काही चेंजेस झाले, हॉर्मोन्समध्ये काही चेंजेस झाले तर रोग होणारे. तर हे त्याचं गिवन आहे की ही त्याची गृहीतक आहेत. तसंच आयुर्वेदामध्ये दोष 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ, हे 3 दोष आहेत. हे कमी जास्त झाले तर रोग होणार आहेत. दुसरं धातू, 7 धातू सांगितलेले आहेत. हे जे दोष आहेत ते खराब होऊन त्या धातूंना खराब करणार आहेत, मग दोष आणि धातू एकत्र खराब झाले की रोग होणार आहे. तर ही जी आहेत ती गृहीतक आहेत आयुर्वेदाची. ओके, बरोबर. आणि अजून थोडं समजून घ्यायला आवडेल की जे काय होतं वात, पित्त आणि कफ. ओके. त्याच्याबद्दल पण आपल्याला कसं वाटतं की मला ऍसिडिटी झाली म्हणजे पित्त आहे, मला जॉईंट्स दुखतात म्हणजे वात आहे. तर वात आणि पित्त आणि कफ ह्या एंटिटीज आहेत ओके. ज्या शरीरामध्ये आहेच आहेत. त्या खराब झाल्या तर आपल्याला त्रास होणार आहे. मग त्यात खराब कशा होतात, तर आपण जे चुकीचं खाणं पिणं होतं आपल्याकडून, चुकीचं वागणं होतं, रात्री जागरण होतं, याच्यामुळे वात, पित्त आणि कफ बिघडायला लागतात आणि मग ते बिघडायला लागले की हळूहळू एक रोग तयार व्हायला सुरुवात होते. बरोबर. मग या सगळ्यांचा बॅलन्स बेसिकली ठेवायला लागतो. म्हणजे त्याची ते बॅलन्स्ड amount असेल, equal amount असली हां, म्हणजे ते अमाऊंट ते टँजिबल नाहीये. त्याच्यामुळे तेवढं ते तुम्ही जेवढं चांगलं ठेवाल तेवढा तुम्हाला रोग होणार नाहीत. आणि म्हणूनच त्या परिचर्या सांगितल्यात की हे सगळं तुम्ही बॅलन्समध्ये ठेवलं तर तुम्हाला रोगच होणार नाहीत. हे पहिलं आयुर्वेदाचं उद्दिष्ट आहे की तुम्हाला रोग व्हायलाच नाही पाहिजेत, त्याच्यासाठी मी परिचर्या सांगितलेल्या आहेत. मग त्या तुम्ही नाही फॉलो केल्यात की मग रोग होणार, आणि मग त्याची ट्रीटमेंट सांगितली. माझा पर्सनल अनुभव आहे की मधल्या काळात, म्हणजे बऱ्यापैकी आय थिंक 10-15 वर्षापूर्वी मी थोडा दीर्घ आजारपणात असल्यासारखं झालं होतं. म्हणजे मी बराच होत नव्हतो लवकर. तर त्यावेळेला आम्ही बऱ्यापैकी ॲलोपॅथी केली, मग त्याचा नाही फरक पडला. मग आयुर्वेदिककडे सुद्धा गेलो आम्ही, त्याचाही फरक नाही पडला. आणि पुन्हा एकदा आम्ही एका वेगळ्या डॉक्टरकडे गेलो, जे ॲलोपॅथी स्पेशलिस्ट होते, MD डॉक्टर, त्यांच्याकडे गेलो, मग फरक पडला. त्यानंतर माझं असं झालं की मला असं वाटतं की आयुर्वेदाने खूपच, एक तर टाईम लागतो की मला काही फरकच नाही पडत आहे. तर असं मला वाटतं बऱ्यापैकी लोकांची हे असते. मग तू कसं त्यांना डील कसं करते, आणि एखादा आजार ॲलोपॅथी वर्सेस आयुर्वेदाला समजा आपण डायरेक्टली कम्पेअर केला तर खरंच किती वेळ लागतो? आता कसं आहे की जनरलाइज आपण केलं की वेळ लागतो का, तर नाही लागत. पण होतं काय, जसं आता तू म्हणालास की मी आधी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली, मग मी आयुर्वेदाकडे आलो. 95% पेशंट असेच येतात, तोपर्यंत तो आजार शरीरामध्ये राहिलेला असतो आणि तो तेवढा जुना झालेला असतो, आणि त्याच्यामुळे तो तेवढं काढायला किंवा तो बरा व्हायला तेवढा वेळ लागतो. कारण बरेच वेळा हेच असतं, मी प्रॅक्टिसमध्येही हेच बघते की 95% पेशंट सगळीकडे फिरून मग आयुर्वेदाकडे येतात. खरं तर आपलं भारतीय शास्त्र आहे, असं व्हायला नाही पाहिजे, पण ते असंच होतं, व्यवहारात असं होतं. आणि त्याच्यामुळे एक असं होतं की
थोडं बरं व्हायला वेळ लागतो. हे एक झालं. दुसरं असं होतं की ताप म्हटलं किंवा वेदना म्हटलं की मी पटकन गोळी घेतली, माझा ताप उतरला, मी गेलो. बरोबर. हे आयुर्वेदाला तत्वतःच मान्य नाही आहे. किंवा पेनचं सुद्धा आहे की मी पेन किलर घेतली आणि माझं पेन थांबलं. आणि थोडक्यात पेन किलर घेतली म्हणजे होतं काय की पेन थांबतच नसतं, मेंदूला फक्त वाटतं की पेन थांबलंय. बरोबर. म्हणजे तिथे रिकव्हरी किंवा बरं होण्याची प्रोसेस झालेली नसते जेव्हा आपण पेन किलर घेतो. आणि त्यामुळे ह्या ज्या पटकन होणाऱ्या गोष्टी आहेत ना, ह्याला आपण बरं होणं ही संज्ञाच देऊ शकत नाही. बरोबर. असं आहे. मग आयुर्वेदामध्ये आपण काय करतो की समजा पेन आहे, वेदना आहेत कुठेतरी, तर त्याचं कारण काय आहे ते शोधतो, त्याचा रूट कॉज काय आहे ते आपण फाइंड आउट करून त्यानुसार आपण ट्रीटमेंट करतो. तर मुळापासून आजार बरा करायला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ लागतो. दुसरं असं होतं की आत्ता जसं तू म्हटलास की आयुर्वेदाने मला बरं नाही वाटलं, मग मी पुन्हा दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. जसं आपण सेकंड ओपिनियन घेतो ना ॲलोपॅथीमध्ये, तसं आयुर्वेदाचं कधीच होत नाही की आयुर्वेदाने बरं नाही वाटलं की आयुर्वेदानेच उपयोग होत नाही. डॉक्टरचं चुकलं असू शकतं, हा विचारच डोक्यात येत नाही. आणि चुकू शकतं डॉक्टरचं, कारण एकतर आयुर्वेद खूप सब्जेक्टिव्ह सायन्स आहे. की समजा माझ्याकडे 2 ॲसिडिटीचेच पेशंट आले तरी मी त्यांना प्रकृती बघून, त्यांचे हेतू म्हणजे त्यांच्या आजाराची कारणं बघून, त्यांना सिम्पटम्स काय आहेत ते बघून 2 ॲसिडिटीच्या पेशंटना सुद्धा वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे असं होतं की ते सब्जेक्टिव्ह आहे. दुसरं म्हणजे ट्रीटमेंट खूप पेशंट टू पेशंट बदलते. त्यामुळे बरेचदा असं होतं की प्रोटोकॉल आपल्याला सेट करता येत नाही किंवा रादर आपण तो करत नाही, तो करायला नाही पाहिजे आयुर्वेदामध्ये. कारण ह्या प्रत्येक पुरुषम वीक्ष्य असं सांगितलं की प्रत्येक पुरुषाला म्हणजे प्रत्येक माणसाला, त्याच्यात पुरुष म्हणजे स्त्री पुरुष असं नाहीये, प्रत्येक रोग्याला बघून त्या रोग्यानुसार ती ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. आणि त्यामुळे ह्या गोष्टी बदलतात. सो ॲक्च्युली तुझ्या आधीच एक जे फ्रेंड आली होती आमची, ती वास्तुशास्त्राविषयी सांगत होती. तर तिथे हेच होतं की जनरली आपल्याला अशी सवय लागली की वेस्टर्न व्हॅलिडेशन मिळाल्याशिवाय आपल्याकडे मानलंच जात नाही की नाही हे म्हणजे बरोबर आहे. आणि मग म्हणजे आणि आपण आपल्याच गोष्टींना विसरत जातो. तिथं पण ते काही शास्त्र आहे. एक तर पहिलं तर गोष्ट वास्तुशास्त्र हे मानायलाच तयार नव्हतं. मी स्वतः नव्हतो. मग तिच्याबरोबर बोलल्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी कळलं. पण सेम आयुर्वेदाकडे बघताना तसंच होतं की बऱ्याचशी औषधं वगैरे त्यांना मान्यताच दिली जात नाही विकण्यासाठी पुढे. तर मग त्याच्याकडे मग तुम्ही म्हणजे कसं डॉक्टर्स ॲज अ डॉक्टर्स म्हणून तुम्हाला काहीतरी उदरनिर्वाह करायला लागतो. सो काहीतरी आपण औषधं वगैरे ऑफकोर्स डॉक्टर्स बनवत असतील, तर मग ती कशी व्हॅलिडेट करता किंवा काय त्याला प्रॉब्लेम येतो? नाही, त्याला आता व्यवस्थित सिस्टीम आहे. फार्मसीज जशा मॉडर्नच्या असतात तशाच वर्क होतात आयुर्वेदाच्या फार्मसीज. आणि त्याला सगळी प्रोसेस आहे. म्हणजे रॉ मटेरियल येतं, रॉ मटेरियलनंतर त्याचं QC होतं, मग ती औषधं बनतात, मग फिनिश गुडचं QC होतं, ते पास झालं तरच ती मार्केटमध्ये येतात. ह्याला व्यवस्थित प्रोसेस आहे. त्याच्यामुळे हा इश्यू नाही येत आता नाही. आणि काही काही असे ब्रँड्स आहे जे म्हणजे पूर्वीच्या काळी, आता तर सध्या दिसत नाही मला टीव्हीवर, की टीव्हीवर ॲडव्हर्टाइजमेंट करायचे आयुर्वेदिकच टॅबलेट्स, की हे झालं तर हे घ्या, हे झालं तर हे घ्या. तर मग बरेचशा आपल्या आयांच्या एजच्या ज्या बायका होत्या त्या डिरेक्टली त्या गोळ्या घ्यायच्या. तर मग हे डिरेक्टली एखादा ब्रँड बघून गोळ्या घेणं ॲडवाइस्ड आहे का नाही, तुम्ही ॲक्च्युली डॉक्टरकडे जायला पाहिजे, तुमचे सिम्पटम्स सांगून मग गोळ्या घेणं बरोबर आहे? हे तर खूप आहे. आणि हे अजूनही होतं खूप, की सध्या डायबिटीससाठी, पिंपल्ससाठी, स्किनसाठी आयुर्वेदिक म्हणून मार्केट करणारी औषधं खूप आहेत. आणि याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की त्याच्यात सगळ्या लेवलवर विचार होत नाही, डिरेक्टली औषध घेतलं जातं. आणि त्याच्यामुळे कधी कधी असं होतं की फरक पडत नाही, आणि मग असं होतं की पुन्हा आयुर्वेदाने फरक पडला नाही. आणि दुसरं असं होतं की त्रासही होऊ शकतो. लोकांना असं वाटतं की आयुर्वेदाला साईड इफेक्टच नाही आहेत. तर साईड इफेक्ट म्हणजे काय की काही जी आपली मॉडर्न सायन्सची औषधं आहेत त्याच्यामध्ये काही नोन साईड इफेक्ट्स असतात, की ही गोळी घेतल्यानंतर तुम्हाला नॉशिया, वॉमिटिंग होईल. तर असे नोन साईड इफेक्ट्स नाही आहेत. पण जर चुकीचं औषध घेतलं, चुकीच्या अवस्थेमध्ये औषध घेतलं, चुकीच्या मध्ये औषध घेतलं, तर ज्या गोष्टीला इफेक्ट आहे त्या गोष्टीचे रॉंग इफेक्ट दिसणारच आहेत, ॲडव्हर्स इफेक्ट दिसणारच आहेत. त्यामुळे ओव्हर द काउंटर जे मेडिसिन्स घेतले जातात ना ते तर बिलकुल घेऊ नये असं मी सांगेन. कारण त्याच्यामध्ये बरेचदा खोकल्यासाठी आडुळसा घेतलं जातं. तर जसं खोकल्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. सगळे खोकले आडुळशाने नाही बरे होत, असं आहे. किंवा जर आता जसं खोकल्याचे प्रकार मी म्हटले त्याच्यामध्ये वातज, पित्तज, कफज असे आहेत. त्यातला कफज का असं म्हणजे कफाचा जो खोकला आहे तो आडुळशाने होईल बरा, पण वाताचा जो आहे तो आडुळशाने वाढेल. पण हे एवढ्या सूक्ष्म लेवलपर्यंत मार्केट केलं जात नाही, लोकांना सांगितलं जात नाही आणि लोकांना याचा अवेअरनेस नसतो. त्यामुळे कोणती औषधं घेतली जातात. तर असं डायबिटीसचंही खूप होतं की डायबिटीससाठी म्हणून बरीच औषधं दिली जातात आणि लोक ती ओव्हर द काउंटर घेऊन किंवा इव्हन सध्या ऑनलाईन खूप अशी औषधं मिळत आहेत ज्याच्यावर खूप जास्त काय म्हणतो आपण
स्टँडर्डायझेशनचे हे नाही आहेत, तिथे प्रमाणं नाही आहेत. हो. तर डायबिटीसचा तर इतका प्रॉब्लेम होतो की डायबिटीससाठी खूप लोक औषधं घेतात. आयुर्वेदामध्ये जो प्रमेह सांगितलेला आहे, तो प्रमेह आहे तो युरिनमधली साखर बघतो. आत्ता आपण जो डायबिटीस बघतोय ती रक्तातली साखर आहे आणि ते कधीच मॅच होऊ शकत नाही. त्यामुळे आत्ता माझ्याकडे जे डायबिटीस घेऊन पेशंट येतात त्यांना मी प्रमेहातली औषधं देतच नाही. तो वेगळाच ट्रीट करावा लागतो आपल्याला त्यांची इतर सिम्पटम्स बघून. ओके. तर हे तुम्ही डॉक्टरकडे गेल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही. फारच अवघड आहे. बरोबर. आणि मग लहान मुलांसाठी पण सेफ आहे आयुर्वेदा का? असं काही एज लिमिट वगैरे 100% सेफ आहे. फक्त जसं आपण म्हणतो 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग 6 महिने देऊ नका काही. ओके. त्याच्यानंतर व्यवस्थित सगळी औषधं देता येतात, काहीच प्रॉब्लेम नाही. डॉक्टरनी त्याच्यामध्ये औषधं थोडीशी मॉडिफाय करून, डोस थोडासा मॉडिफाय करून लहान मुलांना फक्त द्यायला लागतो, बाकी सगळं देता येतं. किंवा थोडी आपण जेवढी स्ट्रॉंग मेडिसिन्स अडल्ट्सना वापरू शकतो तेवढी नाही वापरू शकत, पण माइल्ड सगळी वापरता येतात. ओके. ओके. आता एकदम बेसिक प्रश्न मला पडला. माहितीच नाही, कारण एक तर आम्हाला आयुर्वेदिक डॉक्टर आहेत असे वेगळे, असं वाटतं. नॉर्मल डॉक्टर्स वेगळे आणि आयुर्वेदिक डॉक्टर वेगळे असं वाटतं. आता मला त्याच्यातही प्रश्न असा पडला की आयुर्वेदिक म्हणजे जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्यामध्ये पण स्पेशलायझेशन आहेत का, आणि मग तसे पण डॉक्टर्स आहेत का? माहितीच नाही आहेत कारण आम्हाला. आयुर्वेदाचं कसं होतं, नॉर्मल डिग्री होते BAMS, जसं MBBS असतं त्याला इक्विव्हॅलंट BAMS म्हणजे ग्रॅज्युएशन. थोडक्यात ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्पेशलायझेशन असतं, मास्टर्स असतं, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे विषय असतात. त्याच्यामध्ये जसे आपले असतात ना ENT, ऑप्थॅल्म, हेच सगळे विषय असतात. मग ह्याच्यानुसार काही जण प्रॅक्टिस करतात, पण काही जण असतात की जे मी मास्टर्स ह्या सब्जेक्टमध्ये केलं तरीसुद्धा मला प्युअर आयुर्वेदाचीच प्रॅक्टिस करायची. त्याच्यामध्ये त्यांचं मास्टर्स हा फक्त त्याच्यामध्ये ॲडेड ॲडव्हान्टेज असतो, त्याच्यामुळे त्यांची ब्रँच बदलत नाही. अच्छा, असं होतं. असतात. म्हणजे थोडक्यात आपण म्हणजे आयुर्वेदची प्रॅक्टिस करणारे लोक म्हणजे मास्टर्स आणि इतर म्हणजे त्याच्या पुढे PhD आणि ह्या गोष्टी आयुर्वेदामध्ये असतात. ओके. हो, कारण हेच की नॉर्मल डॉक्टर वेगळे आणि हो. नाही तर आम्हाला माहितीच नाही ना, एक पीडियाट्रिशियन आहे, अजून काही आहेत स्पेशालिस्ट लोक आहेत. मग आयुर्वेदमध्ये पण आहे की नाही हे माहितीच नाही. मला वाटत नाही लोकांना सुद्धा माहिती असेल कोणाला. पण असं आयुर्वेदिक गायनेकॉलॉजीची प्रॅक्टिस करणारे, आयुर्वेदिक पिडियाट्रिशियन असे, तर असं त्याच्यामध्ये डिग्री घेतलेले आहेत आणि आता असे काही काही प्रॅक्टिस करायलाही सुरुवात झालेली आहे. कारण आता कसं आहे ना, लोकांचा आयुर्वेदावरचा विश्वास खूप वाढला आणि हळूहळू त्यानुसार लोक औषधही घ्यायला लागलेत. त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी आता सुधारतील अजून. अच्छा, हे तर मी फर्स्ट टाइम ऐकते की आयुर्वेदिक पिडियाट्रिशियन. हो, आयुर्वेदिक. माझा प्रश्नच तसा होता. राईट. आणि जसं मगाशी आपण बोललो की वेस्टर्न कल्चर आपण फॉलो करतो, म्हणजे तिकडे इंटरमिटंट फास्टिंगचं क्रेज आली की इथे आपण फॉलो करणार. पण आपल्या आयुर्वेदामध्ये काय सांगितलं की जेवायच्या वेळा काय पाहिजे किंवा ओव्हरऑल की कसं एक रुटीन पाहिजे? हीच गोष्ट ना, जसं इंटरमिटंट फास्टिंग असेल किंवा इतर डाएटचे प्रकार असतील, मध्ये आलं होतं की दर 2 तासांनी खा. तर हे जे आहे ना, हे पूर्णतः चूक किंवा पूर्णतः बरोबर असं दोन्ही नाहीये. कारण आयुर्वेदाने सांगितलं की तुम्ही हे जनरलाइजच नाही करायला पाहिजे. तुमची पित्ताची प्रकृती असेल तर तुम्हाला इंटरमिटंट फास्टिंग सहनच नाही होऊ शकत. कारण पित्त प्रकृतीचा जो माणूस आहे त्याला खूप जास्त भूक लागणार आहे, त्याचं पचन लगेच होणार आहे. 2-3 तासात त्याचं आधीचं जेवण पासून त्याला परत भूक लागणार आहे. आणि तेव्हा जर तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करताय म्हणून नाही खाल्लं तर मग शरीर काय पचवेल? ते स्वतःचे धातू पचवायला लागतं आणि मग अल्सर सारख्या गोष्टी होऊ शकतात. पण हेच जर कफ प्रकृतीचा माणूस असेल तर त्याला खूप छान उपयोग होईल इंटरमिटंट फास्टिंगने. आणि लाईकवाईज समजा दर 2 तासांनी खायचंय तर पित्त प्रकृतीच्या माणसाला ते छान पचेल. पण तेच जर कफ प्रकृतीचा असेल की ज्याचा अग्नी किंवा ज्याचं पचनशक्ती तेवढी चांगली नाहीये, त्याला त्याच्याने अजीर्ण होणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी, आहार जो आहे किंवा डाएट प्लॅन जो आहे ना, तो कधीच जनरलाइज होऊ शकत नाही. तुम्हाला भूक कशी लागतीये याच्यामध्ये एक येतो प्रश्न प्रकृतीचा. प्रकृती म्हणजे काय आहे तर तुमचं बेस, शरीराचा बेस ज्या दोषांनी बनलेला आहे ती प्रकृती आहे. तर समजा माझी पित्ताची प्रकृती आहे, तर मला पित्ताचे रोग जर X माणसाला एक होणार असेल तर मला 2 होतील असे ते. त्यामुळे त्यानुसार ती काळजी घ्यायला लागते. तर ती प्रकृती बघून तुम्हाला आत्ता काय त्रास होतोय ते बघून आपण डाएट प्लॅन जो आहे तो डिझाईन करून देऊ शकतो. त्यामुळे तो जनरलाइज नाहीच करू शकत. मग आता ओळखायची कशी कुठली प्रकृती माझी? म्हणणार होते की म्हणजे माझं मी ओळखू शकते का नाही, त्यासाठी डॉक्टरकडेच जावं लागेल की पित्त आहे, कफ आहे का वात आहे? मध्ये ना आपल्या गव्हर्नमेंटने खूप छान इनिशिएटिव्ह घेतला होता, प्रकृती परीक्षण मास
स्केलवर केलं होतं तेव्हा खूप त्याचं ॲप तयार केलं आहे प्रकृती परीक्षणाचं आणि त्याच्यात तुम्ही आणि त्याच्यात फिजिकल मेंटल आणि अशा सगळे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. तुम्हाला हे असेल मग पित्त प्रकृतीचे केस थोडे भुरे असतात, डोळे थोडेसे घारे असतात, तर असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचे आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रकृती ओळखू शकता. वैद्यांकडे गेलात तर तेही सांगू शकतील, पण आता ते ॲप पण केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रकृती तुमची समजते. ओके. पण असे काही 1-2 सिम्पटम्स की अच्छा म्हणजे ह्याला पित्त असेल किंवा ह्याला वात असेल असं एकदम नाही, बरेच आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक स्किन, डोळे, केस, तुमची बोटं कशी असतात, तुम्हाला हे झाले फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आणि तसेच मेंटल की तुमचा स्वभाव कसा असतो. जसे पित्त प्रकृतीचा आपण म्हणतो ना, पित्ताचा कोप होतो की ते पटकन चिडतात, तर तसंच वाताचे असतात ते चंचल असतात, कफाचे असतात ते थोडे शांत असतात. तर असे फिजिकल आणि इमोशनल, मेंटल असे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यात आलेले आहेत आणि ते सगळे बघून मग आपण प्रकृती ठरवतो. ओके. आणि कोणाला म्हणजे हे 3 पैकी एक तर असतंच का, किंवा असे पण असतात का की ज्यांना हे काहीच नाहीये का नाही हे नाही, असतंच? काहीतरी असतंच. ओके. तर जनरली आता जे दिसतात ते आपल्याला द्वंद्वज म्हणजे 2 प्रकारच्या प्रकृती दिसतात. ओके. म्हणजे वातपित्त असेल तर दोन्ही प्रकारची लक्षणं आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतात. असं आपल्याला बुक पिक्चर एकच प्रकृती दिसली असं बरेचदा होत नाही आत्ता. तर असं द्वंद्वज अशा 2 प्रकारचे दोष आपल्याला दिसतात. प्रकृती म्हणजे ॲक्च्युली काय आहे तर त्याचं वर्णन करताना असं सांगितलंय की जेव्हा शुक्र शोणिताचा संयोग म्हणजे जेव्हा कन्सेप्शन होतं त्यावेळेस जो दोष जास्त आहे त्याची प्रकृती बनते त्या बाळाची. ओके. असं आहे. तर ती तेव्हाच बनते, ती बदलत नाही आयुष्यभर. अच्छा. ओके. म्हणजे असतेच असतेच. असं काही नाही हां. कोणी की ज्यांना काहीच नाही. नाही. ओके. ओके. जे आपण मगाशी योग्य आहार असं पण बोललो तर ह्याच्यावर मी ऐकले की विरुद्ध अन्न, काही गोष्टी विरुद्ध अन्न, म्हणजे माझ्या सासूबाई म्हणतात की चिकन खाल्लं तर दही नाही खायला पाहिजे. तर ह्याला किती तथ्य आहे, म्हणजे विरुद्ध अन्न हा प्रकार आहे का म्हणजे असा? हो. विरुद्ध ही पण एक खूप मोठी कन्सेप्ट आहे. विरुद्धाचे 18 प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेत. बरं. तर त्या 18 प्रकारांपैकी आपल्याला 1-2 माहिती असतात की जे संयोग विरुद्ध आहे. म्हणजे दूध आणि फळं एकत्र नाही करायचं किंवा मीठ आणि दूध एकत्र नाही करायचं, हा संयोग झाला. पण त्याच्यामध्ये जे प्रकार सांगितलेत की जे जे धातूंना खराब करतंय ते सगळं विरुद्ध आहे. धातू म्हणजे जे मगाशी मी सांगितले 7 धातू आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू आहेत. तर जे जे धातूंना खराब करते, जे जे धातूंच्या विरुद्ध आहे ते सगळं विरुद्ध आहे. मग त्याच्यामध्ये देशविरुद्ध, कालविरुद्ध असे 18 प्रकार सांगितलेत. त्याच्यामध्ये म्हणजे काय, समजा आता मी मुंबईत राहते, मुंबई जे आहे त्याच्या दमट हवामान आहे, तर त्याला आपण साधारण म्हणजे जो कफा प्रधान देश आहे असं म्हणतो. त्याच्यामध्ये मी जर कफ वाढवणारा आहार केला तर मला त्रास होणार आहे. याचा अर्थ ते विरुद्ध झालं. म्हणजे ते गुणांनी समान आहे पण ते संज्ञेने विरुद्ध आहे. ओके. असे. तर थोडक्यात जे जे शरीराला म्हणजे धातूंना त्रास देणार आहे ते सगळं विरुद्ध. आपल्याला जे माहिती असतं ते संयोग विरुद्ध, म्हणजे दूध आणि फळं एकत्र करू नये, दूध आणि मीठ एकत्र करू नये, किंवा जसं दह्याचं सांगितलं की दही जे आहे ते गरम करू नये असं सांगितलंय. बरं. तर बरेचदा आपल्या काही रेसिपीजमध्ये आपण भाज्यांमध्ये दही घालतो, तर ते करू नये. असे दही नुसतं खाल्लं तर त्याला काही प्रश्न नाहीये, किंवा त्याच्यासाठी पण इव्हन काही नियम सांगितलेत की दह्याचा त्रास होऊ नये म्हणून ते कसं खाल्लं गेलं पाहिजे, अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण ह्या ज्या गोष्टी आहेत या विरुद्धामध्ये येतात. आणि आपण जे बरेचदा खातो ना की ज्या गोष्टी आपल्याला विरुद्ध आहे हे कळत नाही, त्याच्यामध्ये चहापोळी, चहा चपाती खूप जण खातात, तर कणकेत मीठ असतं, चहात दूध असतं. हे लहानपणीपासून इतकं फेवरेट आहे चहापोळी. तर चहापोळी खूप, पण ते खूप आवडत असतं. मग मी काय सांगते लोकांना की तुम्ही कणकेत मीठ घालू नका, पोळी, आणि मग ती पोळी चहात बुडवून खाल्ली तर चालते, मग नाही प्रॉब्लेम काही. किंवा दुसरं असतं आपण दही भात करतो, त्याच्यात तो थोडा सरसरी होण्यासाठी दूध घालतो, तर दही आणि दूध आपल्याला एकत्र करायचं नाही, कारण दही आंबट आहे, त्याच्यामुळे दही आणि दूध एकत्र करू नये. सध्या आपण पास्ता खातो, पास्तामध्ये आपल्याला दूध घालावं लागतं, त्याच्यामध्ये आपण इतर मीठ, मसाले हे सगळं घालतो, तर ते करू नये. मग त्याच्यामध्ये आपण ऑप्शन्स पण देतो की तुम्ही कोकोनट मिल्क वापरा, आमंड मिल्क वापरा. तर हे जर आपण बदल केले ना तर मग ते विरुद्ध होणार नाही आणि त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. त्याचा त्रास म्हणजे ना आपल्याला कसं आहे ना, मी आत्ता खाल्लंय आणि मला उद्या त्रास झाला नाहीये याचा अर्थ त्याचा त्रास होणारच नाही असं नाहीये. तर विरुद्धचे जे सगळे इफेक्ट्स आहेत ते लॉंग टर्म इफेक्ट्स आहेत, की रोज जर खाल्लं गेलंय ना तर काही वर्षांनी, काही महिन्यांनी त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्ही आज खाल्ले आणि उद्या त्रास होईल असं होणार नाही. त्याच्यामुळे त्याचं तेवढी ग्रॅव्हिटी आपल्याला वाटत नाही की मला कुठे काही त्रास होतोय असं वाटतं. पण आपण उलटं बघायला गेलो ना की
समजा माझ्याकडे काही स्किनचे पेशंट आलेले आहेत, त्यांना जर मी विचारलं की तुम्ही शिकरण खात होतात का, तुम्हाला दही दूध भात खायची सवय आहे का, तर त्याचं उत्तर बरेचदा हो असं येतं. तर ते आपल्याला उलटं बघितलं ना की जास्त दिसतं, पेशंट्समध्ये जास्त दिसतं. ओके. मी याच्याविषयी म्हणजे माझं आणि माझ्या आईचं खूप, कारण माझ्या आईला खूप आयुर्वेद आवडतं आणि आम्हाला शिकरण खूप आवडतं. सो त्यामुळे ते आमचं संघर्ष होत होता. पण त्यामुळे ऑफकोर्स मी वेस्टर्न गुगलवरती जाऊन सर्च केल्यानंतर मला समजलं की त्याच्यामध्ये लिहिलेलं असं होतं की खूप सारे रिसर्च केले तर आणि दूध आणि बाकी फळं खाल्ले तर सगळ्यांनाच त्रास होतो असं नाही आहे. काहींना ते सूट होतं, काहींना नाही होत. तर मग म्हणजे याच्यावरती नाही, काही जणांना त्रास होत नाही ह्याचा सुद्धा आयुर्वेदामध्ये श्लोक आलाय. कुणाला त्रास होत नाही, ज्याचा अग्नी चांगला आहे, ज्याचं बल उत्तम आहे, जो उत्तम व्यायाम करतोय, अशा काही लोकांना ह्याचा त्रास नाही होत, कारण ते पचवू शकतात. त्याच्यामुळे असे जे काही कंडिशन्स आहेत त्यांना ह्याचा त्रास होत नाही. पण मॅक्सिमम लोकांना होतो, कारण आपण खूप व्यायाम करत नाही, आपण खूप बलवान नाही होत. आपला अग्नी म्हणजे काय आहे तर डायजेस्टिव्ह पॉवर आहे, तो आपला उत्तम नाहीये. त्याच्यामुळे मॅक्सिमम लोकांना सध्याच्या काळात ह्याचा त्रास होतो. करेक्ट. आणि समजा आता ती खूपच आवडती डिश आहे म्हणून आपण त्याविषयी बोलतोय, तर ती जशी कशी माझी प्रकृती आहे तर मी कधी आणि किती फ्रिक्वेंटली ते खाऊ शकतो. तर विरुद्धच असं आहे ना, एकदा खाल्लं तर लगेच त्रास नाही होणार आहे, ते सारखं सारखं खाल्लं गेलं तर त्रास होणार आहे. त्यामुळे आपण जर त्याचं प्रमाण कमी केलं, फ्रिक्वेन्सी कमी केली, तर त्याचा त्रास होणार नाहीये. हे एक. आणि दुसरं, समजा शिकरण खूपच आवडतंय तर मग ते एवढं करावं की ते रात्रीच्या वेळेस खाऊ नये. ते सकाळच्या वेळेस खाल्लं तर सकाळच्या वेळेस अग्नी म्हणजे डायजेशन चांगलं असतं, त्यामुळे ते चांगलं पचू शकतं. एक. दुसरा, आपला व्यायाम चांगला ठेवला पाहिजे. त्यानंतर आपली शक्ती चांगली वाढवली पाहिजे, आपली इम्युनिटी चांगली वाढवली पाहिजे. म्हणजे या गोष्टींचा आपल्याला त्रास होणार नाही, किंवा होणार असेल तर कमी प्रमाणात होईल. ओके. कारण आजकाल म्हणजे आपण कुठल्या बाहेरच्या कार्यक्रमात गेलो ना तर ते फ्रूट आणि सॅलड आणि हे मिळतंच, ते कस्टर्ड म्हणतात त्याला. मग ते दुधाचंच काय बासुंदी टाईपचं बनवलेलं असतं आणि त्यात फ्रुट्स असतात. म्हणून ते विचारलं. म्हणजे ते असं एखाद्या वेळेस लग्नात खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे ना शिकरण आणि फ्रूट सॅलड ह्या गोष्टी कधीतरीच खाल्ल्या जातात. रोज खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टी ह्या चहापोळी, दही दूध भात ह्या मात्र कंट्रोल कराव्या, कारण रोज या गोष्टी पोटात गेल्या ना की ह्याचा त्रास होतो. ओके. आणि असंही होऊ शकतं का की म्हणजे जर का असं विरुद्ध अन्न खाल्लं तर मग ते आपण थोडेसे व्हाईट पॅचेस अंगावर वगैरे त्याच्यामध्ये येतात? तर बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. म्हणजे त्याच्या विरुद्ध अन्नाचे इफेक्ट सांगताना, ग्रंथात सांगताना, किंवा इवन मी जे पेशंट्समध्ये बघते त्याच्यामध्ये डोळ्याला न दिसणं म्हणजे अंधपणा, नपुंसकता, इतके मोठे मोठे रोग त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर ते ह्या लेवलपर्यंत ते धातू खराब होतात की इतक्या सिरियस गोष्टी सुद्धा त्याच्याने होऊ शकतात. त्याच्यामुळे स्किनचे तर त्याच्यामध्ये दिसतातच पेशंट्स, ते तर खूप कॉमन आहे. पण त्याची ग्रॅव्हिटी एवढी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये शांढ्य, आंध्य अशा गोष्टी सुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळे बरेचदा आपण इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये सुद्धा ही हिस्ट्री विचारतो, किंवा जे कोणते क्रॉनिक आजार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही हिस्ट्री लागते की तुम्हाला हे खायची सवय होती का. आणि मग तसं असेल तर आपल्याला ते कमी करणारी किंवा विरुद्ध अन्नाचा जो इफेक्ट शरीरावर आलेला आहे तो घालवण्यासाठी काही औषधं देता येतात. ओके. आता हे लॉंग टर्मचं तर झालंच ऑफकोर्स, पण असं पण ऐकलं मी शॉर्ट टर्ममध्ये दूध आणि केळ खाल्लं की विषच तयार होतं. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की ते लॉंग टर्म मध्ये विषासारखंच उपयोग होतं, पण इमिजिएट बेसिसवरती असं काही होतं का? नाही, असं विष नाही तयार होत, पण सगळं विरुद्ध जे आहे ते त्याचनुसार लॉंग टर्म इफेक्ट त्याचा येतो. ओके. आणि आजकाल इटिंग हॅबिट्स किंवा लाईफस्टाईलमुळे असं बऱ्याच केसेस पण आल्या होत्या की आजकाल बऱ्याच मुलींना खूप आधी पिरियड्स यायला लागलेत, म्हणजे एज खूप ते अलीकडे यायला लागले. तर ह्याचं रिझन काय असू शकतं? ह्याच्यात पण खूप मल्टिपल रिझन्स आहेत. मी तर म्हणजे 2 महिन्यापूर्वी 8 वर्षाची मुलगी पाहिली पिरियड झालेली. तिला काही समजतही नसतं त्याच्यामध्ये, आणि त्यांना शिकवून काय शिकवणार ह्याच्याबद्दल असं होतं. तर त्याच्यामध्ये ना एक इटिंग हॅबिट्समध्ये जंक फूड जे आहे ना त्याचा इफेक्ट बराच बघायला मिळतो. दुसरं, ओबेसिटी एक दिसते आपल्याला लहान मुलींमध्ये, की स्क्रीन टाईम जर खूप असेल ना तर ते बाहेर खेळायला जाणं किंवा ॲक्टिव्हिटी तेवढी होत नाही, त्याच्यामुळे ओबेसिटी होते. आणि त्याच्यामुळे ती लहान मुलीचं जे वजन असायला पाहिजे ते वजन नसल्यामुळे त्या शरीराला असं वाटतं की आता ही मोठी झाली आहे, असा इफेक्ट त्याचा हॉर्मोन्सचा यायला लागतो बेसिकली. ते ही एक गोष्ट घडू शकते. दुसरं, स्क्रीन टाईममुळे जे हॉर्मोन्स सिक्रेट होतात, मेलॅटोनिनशी याचा संबंध आहे की त्याच्यामध्ये स्लीप आणि स्क्रीन टाईम याचा जो रिसर्च झालेला आहे ना त्याच्यामुळे सुद्धा पिरियड्स लवकर येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे.
दुसरं कॉस्मेटिक्स लहान मुली खूप लवकर वापरायला लागतात, त्यांना आवडतंच ते. तर त्याच्यामुळे त्यातनं जी केमिकल्स जातात हे एक. आणि दुसरं मी छान दिसतीये ही जी भावना आपल्याला 8वी 10वीत यायला लागली ना, ती आता 4थ्या 5व्या वर्षी यायला लागली. यामुळे काही चेंजेस व्हायला लागतात. किंवा जे एक्सपोजर त्यांना मिळतंय स्क्रीनवरून किंवा हे, की ज्या गोष्टी आपल्याला बिलकुल समजत नव्हत्या त्या खूप लवकर समजायला लागल्या. तर ह्याच्यामुळे मानसिकतेमध्ये किंवा हॉर्मोन्समध्ये जे चेंजेस व्हायला पाहिजेत किंवा ज्या भावना चेंज व्हायला लागतात ना, त्या लवकर व्हायला लागल्यात. आणि त्याच्यामुळे या गोष्टी प्रिपोन व्हायला लागल्यात खूप. ओके. मग आता ॲज अ मॉम, आता माझी पण मुलगी 4 वर्षाची आहे, तर मी असं काय काळजी घ्यायला पाहिजे की हे थोडं म्हणजे अवॉइड करता येतील अशा गोष्टी? ह्याच्यामध्ये जर लाईफस्टाईल चांगलं ठेवलं ना तर नाही तो त्रास येत. म्हणजे खाणं जेवढं चांगलं जमेल, जेवढं घरचं जमेल तेवढं घरचं. खूप जास्त शुगर म्हटल्यानंतर ना, आपण घरी खीर बनवली ना तर त्याचा खूप त्रास नाही होत. पण आपण बाहेरनं डोनट खाल्ला ना किंवा पेस्ट्रीज खाल्ल्या तर त्याचा त्रास होतो. त्याच्यामुळे बाहेरचं गोड देऊ नका. जर गोड खायचं असेल ना तर चांगलं गोड खावं. मग त्याच्यामध्ये एक येतात फ्रुट्स, ते जे छान गोड आहे, जी नॅचरल शुगर आहे, त्याला खायला काही हरकत नसते. आणि दुसरं आपण घरी बनवलेल्या ज्या छान आपल्यासमोर बनलेल्या गोष्टी आहेत त्या, कितीही आपण चिल्ड्रन सेफ, किड्स सेफ गोष्टी बाहेरनं घेतल्या ना तरी आपण नाही सांगू शकत की त्याच्यात काय घातलेलं आहे, त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत. त्याच्यामुळे लहान मुलांना मॅक्सिमम आपल्या डोळ्यासमोर बनलेलं खायला द्यावं. त्यांची लाईफस्टाईल चांगली ठेवावी, खाण्याच्या झोपण्याच्या वेळा छान ठेवाव्यात ज्याच्यानी इतर गोष्टी बिघडणार नाहीत. त्यानंतर केमिकल्सचा वापर कमीत कमी ठेवावा. केमिकल्स मग कशातनं जातात तर पॅकेज्ड फूडमधनं जातात, त्यामुळे पॅकेज्ड फूड देऊ नये. आणि दुसरं कॉस्मेटिक्स जेवढे अवॉइड करता येईल तेवढे द्यायचेच असतील तर जेवढे नॅचरल देता येतील ना तेवढे. म्हणजे घरी लिप बाम बनवावा, बीटरूटचा रस घालून लिप बाम बनवून त्यांना द्या, कारण त्यांना आवडत असतं. त्यांची ती इच्छा मरण्यातही काही तथ्य नाही. त्याच्यामुळे त्यांना अशा छोट्या छोट्या गोष्टी काही बदल करून आपण देऊ शकतो ज्याच्यानी पिरियड्स वेळेत येतील, खूप लवकर येणार नाहीत. ओके. आणि हे तर झालं लहान मुलींचं. पण आता आपल्या एजच्या पण ज्या मुली आहेत त्यांचं पण मी खूप ऐकते सध्या की इरेग्युलर आहेत. आले की 1-2 महिने जात नाहीयेत. माझ्या एका फ्रेंडला तर हा प्रॉब्लेम आहे की जातच नाहीये, त्याच्यासाठी टॅबलेट्स घ्यावे लागतात. काहींना 3-3 महिन्यांनी येत आहेत. तर हे सुद्धा कशामुळे? हे तर प्रमाण खूप वाढलंय. PCODचं प्रमाण तर प्रचंड वाढलंय सध्या. आणि अगदी लहान लहान शाळेतल्या मुलींना सध्या PCOD डिटेक्ट होतोय. आपल्या वयाच्या की PCOD म्हणजे काय हे सुद्धा? PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, ज्याच्यामध्ये ओव्हरीज ज्या आहेत त्याच्यामध्ये सिस्ट बनायला सुरुवात होते. सिस्ट म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखी काही गाठी बनतात आणि त्याच्यामुळे मग हॉर्मोनचं जे बॅलन्स आहे तो सगळा डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे मग वजन वाढणं, पिरियड्स इरेग्युलर येणं, लव येणं, अनवॉन्टेड लव जी आहे ती येणं, असे काही सिम्पटम्स दिसायला लागतात. तर त्याच्यामुळे मग आपल्याला अगेन आपल्या वयाचा जर विचार केला ना तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी बदलल्यात. किंवा इव्हन आपण प्रेग्नन्सी किंवा पोस्टपार्टम बघितलं तर आपल्या आयांच्या प्रेग्नन्सी आणि पोस्टपार्टम खूप सहज झालं. आपल्याला तेवढं जाणवत नाही की आपलं तेवढं सहज झालंय. त्याच्यामुळे आपली एकतर लाईफस्टाईल खूप बदललेली आहे. आपलं बाहेरचं खाणं खूप वाढलं आहे. आपण किती कंट्रोल केलं तरी आपण आठवड्यातनं एकदा तरी बाहेरचं खातोच. त्याच्यामुळे ह्या गोष्टी बदललेल्या आहेत. लाईफस्टाईलमध्ये आपण कितीही केलं तरी आपण वेळेत जेवू शकत नाही. आपण खूप प्रयत्न केला तरी होत नाही. होत असेल तर उत्तम आहे, पण ते होत नाही. आपले स्ट्रेस फॅक्टर्स खूप वाढलेले आहेत जे आपण अवॉइडच करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे मग हे हॉर्मोन्स बदलायला लागतात आणि मग PCODचं प्रमाण, पिरियड इरेग्युलर होणं, इन्फर्टिलिटीच्या केसेस खूप वाढणं हे दिसायला लागतं. आणि याचा बरेचदा संबंध म्हणजे लाईफस्टाईल, आहार विहार, हॉर्मोन्स आणि हे सगळं येतं ओबेसिटीपर्यंत. आणि मग ओबेसिटी व्हायला लागली की बऱ्याच गोष्टी होतात. आणि दुसरे जे टाईप ऑफ पीपल असतात त्याच्यामध्ये वजन खूप कमी होतं आणि हे होतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम्स सध्या दिसायला लागलेले आहेत. ओके. आणि मग हे रिव्हर्स करायचं असेल तर आयुर्वेदकडून म्हणजे रिव्हर्स करायचं असेल ना तर मी PCOD किंवा इव्हन इन्फर्टिलिटीचे पण पेशंट्स जे माझ्याकडे येतात त्यांना हेच सांगते की मी तुम्हाला औषधं देते पण माझं काम 25%च आहे. 75% तुम्हाला लाईफस्टाईल सुधारायची आहे, तुम्हाला व्यायाम करायचा आहे, तुम्हाला वेळेवर जेवायचं आहे. आणि ह्याच्यातच खूप सोप्या ह्याने काही केसेस सुटतात. म्हणजे माझ्याकडे एक केस होती, त्यांना 11 वर्ष मूल राहत नव्हतं आणि त्यांना मी फक्त वजन कमी करायला लावलं. मी त्यांना फक्त जेवण थोडंसं बदललं, संध्याकाळचं जेवण हलकं करा आणि वजन त्यांचं कमी झालं छान. त्यांचं 3 महिन्यामध्ये छान वजन कमी झालं आणि 4थ्या महिन्यामध्ये नॅचरली प्रेग्नन्सी राहिली. म्हणजे त्यांना मी पंचकर्मही केलं नव्हतं, काही केलेलं नव्हतं, पण तरी सुद्धा हे राहिलं. कारण इतक्या सोप्या कधी कधी गोष्टी असतात पण त्याच्यामध्ये त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही असं होतं. बरोबर.
आणि हेही आजकाल पाहिलं जातं की आपल्याच एजच्या ज्या आहेत मुली केस खूप गळत आहेत. तर हे आणि आपल्या आयांच्या वेळेस असं नाही व्हायचं. आयांचे अजूनही केस चांगले आहेत बऱ्यापैकी. तर असं का हे ट्रान्झिशन? केस गळण्यामध्ये रात्रीचं जागरण वाढलेलं खूप आहे सध्या. म्हणजे नॉर्मल म्हणजे मी पेशंटना विचारलं ना की तुम्ही किती वाजता झोपता, लवकर झोपतो 12 वाजता. असं होतं. सो 12 ही नॉर्मलाईज झालेली वेळ आहे असं होतं. झोपायला कधी पाहिजे, साधारण 10 वाजता. ते 10 वाजता तर होत नाही. 10 ते 2ची ही जी झोप आहे ना ती पित्त कमी करणारी झोप आहे, किंवा जी शरीरासाठी आवश्यक जी झोप आहे ना ती 10 ते 2 ह्या काळातली आहे. ती झोप तर कोणाचीच होत नाही. साधारण 12च्या नंतर लोक झोपायला सुरुवात करतात आणि साधारण 1.5-2 पर्यंत झोपण्याचं प्रमाण तर खूप आहे. त्यामुळे जी झोप व्हायला पाहिजे तीच झोप होत नाही. रात्री जागरण झाल्यामुळे वात पित्त दोन्ही वाढतं. पित्त वाढलं की केस गळायला सुरुवात होते. हे खूप दिसतं. दुसरं स्ट्रेस आहे. स्ट्रेस खूप जास्त आहे. आपलं ज्या छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर करायच्या त्या आपण करू शकत नाही. स्ट्रेस खूप घेतला जातो. ओव्हर थिंकिंग खूप होतं. त्याच्यामुळे स्ट्रेसमुळे तर केस गळतातच. आणि त्यानंतर बदललेली लाईफस्टाईल आहे. खाण्यातनं जर तेवढे न्यूट्रिशन जात नसेल, खाणं जर असं असेल की ज्याच्यामुळे केस गळतात. थोडक्यात काय ना, पित्त वाढलं की केस गळतात. मग पित्त कशामुळे वाढतं तर तिखट, आंबट, खारट हे आपण जास्त खाल्लं तर पित्त वाढतं आणि केस गळतात. मग त्याच्यामध्ये काय काय येतं तर चिप्स, फरसाण, ह्याला प्रचंड मीठ असतं. त्यानंतर आपण जे भेळ पाणीपुरी खातो याच्यामध्ये आंबट, मीठ सगळं असतं. तिखट आपल्याला खूप आवडतच असतं. त्यामुळे ह्या सगळ्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या खाल्ल्या की मग केस गळायला लागतात असं होतं. बापरे, खूपच बॅलन्स्ड. हो, मी तेच म्हणणार होतं की मॅक्सिमम लोक विचार हेच करतात की एवढं सगळं करणं जाऊ दे, ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जातो, 2 गोळ्या घेतो, आय एम ऑल सेट. पण ते अगदी टेम्पररी. हो, ऑफकोर्स ते टेम्पररी आहे. पण या सगळ्या गोष्टी असतील तर ऑफकोर्स तुमचं लाईफ पण पुढे चांगलंच तुम्हाला. नाही, आणि ॲलोपॅथीमध्ये सुद्धा ना जे डॉक्टर आहेत ते तुम्हाला सांगतात की समजा डायबिटीसचं औषध देतात तर ते गोळी देऊन नाही मोकळे होत ना. तेही सांगतात की तुम्ही व्यायाम करायला पाहिजे, तुम्ही हे करा, त्याच्याशिवाय त्या गोळीचाही उपयोग होणार नाहीये. किंवा ती गोळी तुम्ही घेत राहिला तर डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्स तुमची 100% टळणार आहे तसं नाहीये. हे ॲलोपॅथीचे डॉक्टरही सांगतात. त्याच्यामुळे लाईफस्टाईल हे फक्त आयुर्वेदाचंच आहे असं नाहीये. लाईफस्टाईल हे सगळ्यांचं आपल्या वेलबिंगसाठी फॉलो करण्याची गोष्ट आहे. बरोबर. आता काही काही जे ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहेत किंवा जे डर्मॅटॉलॉजिस्ट तर 1-2 मी असे बघितले होते जे क्लेम करत होते की हेअर ऑइलनी काही केस वाढत नाहीत. म्हणजे ते तुमच्या मुळापर्यंत पोहोचलंच नाही, असं रिसर्चच झाला नाहीये. त्याच्यामुळे मग वेगळे वेगळे ते मिनॉक्सिडिल वगैरे आहे. तर आणि वर्सेस आयुर्वेदिक हेअर ऑइल्स वगैरे असतात. तर नक्की हेअर ऑइल काम करतं का? म्हणजे हा जो ही जी गडबड किंवा हे जे आहे ना, हे ती मी मगाशी सांगितलं ना, गृहीतकच वेगळी आहेत. म्हणजे मी मॉडर्न सायन्समध्ये हे एक्सप्लेन करणं म्हणजे मी एखादी गोष्ट दुसऱ्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करण्यासारखं आहे. त्यामुळे हे ॲपल टू ॲपल याची कंपॅरिझन किंवा कोरिलेशन होऊच शकत नाही. याच्यात आयुर्वेदाचं म्हणणंच वेगळं आहे की आयुर्वेदाने मूर्ध तेल नावाची कन्सेप्ट सांगितली आहे. मूर्ध तेल म्हणजे त्याच्यामध्ये केसांना तेल लावणं, केसांवर पिचू ठेवणं, शिरोधारा करणं, शिरोबस्ती करणं, याच्याने केसांचं आरोग्य उत्तम होतं असं सांगितलेलं आहे. फक्त हेच नाही तर नाकात काही औषधं आपण घातली तरी केसांचं आरोग्य चांगलं राहतं. केसांचं आरोग्य मूळतः जे आहे ते फक्त स्काल्पला ऑइल लावून बरं होणारच नाहीये. स्काल्पला ऑइल लावून फरक कधी पडेल जेव्हा तुमचं गट चांगलं असेल तेव्हा. त्यामुळे जेव्हा माझ्याकडे हे पेशंट्स येतात ना की ज्यांना केस गळण्याचा, केस पांढरं होण्याचा त्रास आहे, तेव्हा आपण आधी त्यांच्या गटवर लक्ष देतो. गट चांगलं केलं ना की केस गळणं आधी थांबायला लागतं आणि मग हेअर ऑइल्स आणि इतर गोष्टी, आपण काही लेप वगैरे पण देतो केसांना स्काल्पला लावायला, हेअर पॅक सारखे. तर त्याच्याने मग फरक पडतो. हेअर ऑइलचा म्हणजे माझं गट बिलकुल चांगलं नाहीये पण मी हेअर ऑइल लावलं तर नाही फारसा उपयोग होणार आहे असं होतं ते. ओके. आणि ते आता जे ट्रेंडिंग होतं मध्ये इंस्टाग्रामवरती, माहिती असेल तुम्हाला, ते आदिवासी ऑइल. व्हॉट इज दॅट? त्याच्यामध्ये काही आयुर्वेदिकच हे असणार आहेत. हो, तशीच म्हणजे आता कसं आहे ना, आपण जे ऑइल करतो ते आणि ते त्याच्यामध्ये मे बी फारसा फरक नसेल पण कंटेंट्स तसेच असतात. पण त्याची हवा वेगळ्या गोष्टीमुळे झाली. एक तर सगळे इन्फ्लुएन्सर त्याला हे करत होते, प्रमोट करत होते आणि ऐकलं त्याच्यामध्ये बरीच पैशांची उलाढाल झालेली आहे, खूपच भयानक. त्यामुळे ते ट्रेंडिंग होतं. पण त्याचा खरं काही उपयोग आहे की नाही आणि कुठल्या डॉक्टरकडून कधीच ऐकलं नव्हतं. नाही, ते म्हणजे त्याचा इफेक्ट आणि ह्याच्याबद्दल मलाही तेवढी माहिती नाही. पण एनी ऑइल
म्हणजे ऑइलमध्ये घालून घालून काय घालणार आहेत. तर त्याच्यामध्ये काही वनस्पतीच असतात की ज्या आपण तर त्याच्यामध्ये आपण अनेक वनस्पती घालून काही हेअर ऑइल बनवतो, त्याचा उपयोग चांगला होतो केसांवर. पण हॅव्हिंग सेड दॅट, जर तुमचं गट चांगलं नसेल, तुमचं इतर लाईफस्टाईल चांगलं नसेल, तर फक्त ऑइल लावून काहीच होणार नाही आहे असं आहे. आणि सेम आपल्या चेहऱ्यावर सुद्धा ना, जर आपलं गट चांगलं नसेल तर मग पिंपल्स येतात किंवा अजून गोष्टी होतात. तर त्या त्याचंही कशा deal तसंच आहे. करायच्या? म्हणजे पिंपल्सचे पण जे पेशंट्स असतात ना, त्यांना 2 गोष्टी असतात. एकतर गटचे इश्यूज असतात, नाही तर रक्त खराब असतं. तर रक्त खराब करणं होण्याची कारणं जी आहेत त्याच्यामध्ये काय असतं, तर तेलकट खाणं, उन्हात खूप फिरणं, स्ट्रेस खूप असणं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामुळे रक्त खराब होतं. आणि जर पचन चांगलं नसेल तरी सुद्धा पिंपल्स येतात. मग आपल्याला हे दोन्ही सायमल्टेनियसली ट्रीट करायला लागतं, तेव्हा पिंपल्सचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होते. ओके. आणि मग आपल्याला त्याला ॲप्लिकेशनसाठी काही गोष्टी आपण देऊ शकतो. सगळ्याचंच असं आहे की फक्त कॉस्मेटिक्स किंवा फक्त इव्हन तेल, म्हणजे फक्त मी ह्याच्याबद्दलही म्हणत नाही कॉस्मेटिक्सबद्दल, आयुर्वेदिकसुद्धा कुमकुमादी तेल, हेअर ऑइल्स हे वापरणारे खूप जण आहेत. पण फक्त तेवढं लावून काही होत नाही. इव्हन ह्याचा ना उलटा हे येतो, जे लेप आणि ॲप्लिकेशन्स आयुर्वेदामध्ये सांगितले तेव्हा प्रत्येक ठिकाणी असं सांगितलं की तुम्ही आधी पोट चांगलं करा, मग लेप लावा. कारण की स्किन हा सुद्धा एक वे ऑफ एक्सक्रिएशन आहे. तर पिंपल्स येतात याचा अर्थ तिथे काहीतरी मल आहे आयुर्वेदानुसार, आणि तो तिथून एक्सक्रिएट होतोय. आणि जर पोट चांगलं नसताना तुम्ही लेप लावले तर मग तो बंद होतो आणि पिंपल्स वाढतात. अच्छा. हे तर खूप दिसतं की व्हॉट्सॲपवर किंवा यूट्यूबवर काहीतरी बघून प्रचंड ट्राय करतात स्किनवर काहीतरी, आणि मग ते पिंपल्स वाढतात. मध्ये व्हॉट्सॲपवर फिरवतं मध आणि लिंबू एकत्र करून लावायचं. बरं. त्यांनी तर इतके पिंपल्स वाढत होते नंतर पेशंटचे, कारण पोटात ज्या गोष्टी आहेत त्या सुधारत नव्हत्या, रक्त जे आहे ते सुधारत नव्हतं, आणि नुसतंच काहीतरी लावलं की त्याचा उलटा इफेक्ट पण येतो. हो. आणि त्यामुळे ना पिंपल्ससाठी जे रक्त खराब होतं जे मी म्हटले, तर ते रक्त चांगलं करणारी ट्रीटमेंट लागते. त्याच्यासाठी मग आपण लीच थेरपी वापरतो. जिथे पिंपल्स आलेले आहेत ना तिथे जळवा लावायच्या. जळू माहिती असेल, एक लीच नावाचं हे असतं. लीच थेरपी पण ती जळू जी असते ती तिथलं खराब रक्त पिते, आणि त्याच्यामुळे तिथे रक्त चांगलं व्हायला सुरुवात होते. ओके. तर ही एक पंचकर्मातलीच प्रोसिजर आहे, ती आपण पिंपल्समध्ये करतो, ओके. ज्याच्याने रक्त चांगलं व्हायला मदत होते. सध्या बरेच फुटबॉल प्लेयर्स लीच थेरपी वापरतात लिगमेंटच्या इंजुरीसाठी. त्याचाही खूप छान इफेक्ट येतोय. मस्त. म्हणजे असं युट्यूबवर बघून काही लावू नये की बटाटा लावलाय, टोमॅटो, लिंबू. त्याच्यावरूनच ॲक्च्युली मला थोडासा वेगळा कॉन्टेक्स्टचा विषय, पण याच्याशी संदर्भात आहे. आपण जनरली ॲलोपॅथिक डॉक्टर्सकडे वगैरे बघतो की ते त्यांचं आणि फार्मास्युटिकल कंपनीज यांचं एकदमच म्हणजे हे असतं. 36चा आकडा. नाही, 36चा आकडा नाही, खूपच साठलोटं असतं त्यांचं. ॲलोपॅथी आणि हो, ॲलोपॅथिक डॉक्टर्स आणि ॲलोपॅथिक बनवणाऱ्या कंपन्या. सो बेसिकली कंपनी काहीतरी एक औषध तयार करते आणि ते नंतर प्रमोट करण्यासाठी ते डॉक्टरकडे पुश करतात. मग ती कट प्रॅक्टिस आणि एव्हरीथिंग इज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आयुर्वेदामध्ये आम्ही असं काही फॅक्टरीज फार बघितलेल्या नाही आहेत जे औषधं वगैरे बनवतात. आणि असं काही होत असतं का त्याच्यामध्ये? जर होत असेल तर आपण ओळखायचं आहे कसं? की कारण ॲलोपॅथिक मध्ये तर विषयच नाही, ओळखूच शकत नाही, कारण डॉक्टर लिहून देतात ते आपल्याला घ्यावंच लागतं. पण आयुर्वेदामध्ये म्हणजे मी जनरली डॉक्टरकडे गेल्यावर मी बघतो की जनरली तुम्ही आम्ही पुड्या वगैरे देतात, त्या हाताने लिहिलेल्या असतात, आतमध्ये कुठली तरी पावडर असते, आम्हाला माहित नाही काय असते. तर या आपण गोष्टी कशा ओळखायला पाहिजेत किंवा या करेक्ट आहेत, आणि म्हणजे आपण कसं प्रमाण फार्मसिस्टचं बघायला गेलं ना तर फार्मसिस्ट भरपूर आहेत आयुर्वेदाच्या सध्या. त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये कसं होतं, डॉक्टरकडे गेल्यानंतर पुड्या देणं हा एक कन्सेप्ट असतो. पुड्या गोळ्या हे सगळं डॉक्टरकडनं जातं. काही जण प्रिस्क्राईब करतात, जसं ॲलोपॅथीचे डॉक्टर करतात तसं ते मेडिकलमध्ये मिळतात. तर या दोन्ही प्रॅक्टिसेस दिसतात. म्हणजे समजा मी डॉक्टर आहे, तर मला जे वाटते की ह्या पेशंटला हेच पाहिजे, ती गोष्ट जर बाहेरनं मिळणार असेल तर बाहेरनं, किंवा जर माझ्याकडे ते चूर्ण आणि हे असतील तर ते. त्याच्यामध्ये बरेचदा असं होतं की त्यातले कंटेंट्स समजत नाहीत पेशंटना, पण ती ट्रान्सपरन्सी डॉक्टर ठेवू शकतो. म्हणजे समजा मला विचारलं तर मी सगळे कंटेंट सांगते, त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नसतं, किंवा ते कॉपी करेल कोणीतरी म्हणून मी देणार नाही असं पण काही नसतं. कारण की माझा विचारच वेगळा असतो, आणि तेच औषध जरी दुसरीकडे वापरलं तरी त्याचा उपयोग होईलच असं पण नसतं, कारण की ते त्या पेशंट स्पेसिफिक बनवलेलं असतं. त्यामुळे ही ट्रान्सपरन्सी ठेवायलाही काही हरकत नाही आहे. रादर काही जर पेशंटनी मागितलं तर मी लिहूनही देते की तुमच्या औषधांमध्ये काय काय या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो लिहून द्यायला. ओके.
त्याला जोडूनच पुढचा प्रश्न असा होता की चांगला डॉक्टर आम्ही कसा ओळखू शकतो. म्हणजे ऑफकोर्स आपण ह्याच्यावरती शिक्षणावरती जाऊच शकतो डेफिनेटली. आणि दुसरी गोष्ट एक आहे की IQ माहिती असते की हा डॉक्टर खूपच भारी, लाईनच लागलेली असते दिवसभर. मग ते सकाळी फक्त 2 पर्यंत पेशंट घेतात, दुसरे उरलेले उद्या. असं काही डॉक्टर्स आहेत. पण ओव्हरऑल कारण फार कमी, त्या मानाने अजूनही कमीच लोकांना माहिती आहे की आयुर्वेदिक डॉक्टरकडून जाऊन सुद्धा तुमचं निदान होऊ शकतं. बरोबर. म्हणून प्रश्न. हा एकतर अवेअरनेसचा प्रश्न आहे. म्हणजे आत्तापर्यंत ना साधारण कोविडच्या आधीपर्यंत लोकांना असं वाटत होतं की आयुर्वेदामध्ये फक्त काविळीला औषध असतं. म्हणजे हा अवेअरनेस आता कोविडनंतर खूप वाढला आहे आणि आता खूप सगळ्या डॉक्टरकडे, म्हणजे सगळ्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे पण सगळ्या प्रकारचे पेशंट असतात. म्हणजे केस गळतीपासून ते कॅन्सरपर्यंत सगळे पेशंट आयुर्वेदिक डॉक्टर बघतात आणि त्याला छान ट्रीट पण करतात. मग चांगला डॉक्टर कसा ओळखायचा, तर एकतर त्या डॉक्टरनी तुम्हाला तुमचं रुटीन पहिलं विचारलं पाहिजे. तुम्ही काय खाताय, तुम्ही किती वाजता जेवताय, तुमचं संपूर्ण रुटीन काय आहे. त्यानंतर हे जे सगळे पदार्थ आपण बोललो हे तुमच्याकडनं किती वेळा कन्झ्युम केले जात आहेत, तुम्हाला स्ट्रेस आहे का, तो डॉक्टर तुमचं ऐकून घेतोय का हे बघितलं पाहिजे. आणि त्याच्यावरून तो डॉक्टर तुम्हाला आपण काय काय करणार आहोत किंवा तुमच्याकडे काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि ते आपण कसे ट्रीट करणार हे सगळं जर समजावून सांगत असेल डॉक्टर, ही ट्रान्सपरन्सी तुम्हाला वाटत असेल आणि त्या डॉक्टरवर विश्वास वाटत असेल तर तो चांगला डॉक्टर आहे. अजून एक आपण जे ऐकतो आम्ही आयुर्वेदाविषयी की आपलं खूप हे जुनं सायन्स आहे आणि ते आपल्याला शिकवत आत्तापर्यंत पुढे आलं. सेम ॲलोपॅथीमध्ये आपण बघतो की सतत नवीन नवीन संशोधन होते, त्याच्यावरती सतत नवीन नवीन औषधं निघत आहेत. आयुर्वेदामध्ये ॲक्च्युली एवढी अवेअरनेसच आमची लोकांची नाही आहे, त्यामुळे हे आम्हालाही समजत नाही की तिथं होत आहेत की नाही. एक बेसिक उदाहरण घेऊ, ते म्हणजे आत्ताचं वाढलेलं पोल्युशन. आणि या पोल्युशनमुळे जो होणारे त्रास आहेत त्याच्यावरती आयुर्वेदामध्ये काही उपाय आहेत का? कारण ही अगदीच रिसेंट डेव्हलपमेंट आहे. प्रचंड पोल्युशन वाढले मागच्या 5 वर्षात. पोल्युशनचं कसं आहे, वाढलंय ते आपण कमी करू शकत नाही. आपण काय करू शकतो, आपण आपल्या सिस्टीम्स चांगल्या करू शकतो. त्याच्यासाठी मग आपण रोजच्या ह्याच्यामध्ये ज्या करायच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नस्य जर केलं तर आपला ट्रॅक चांगला राहू शकतो आणि पोल्युशनचा जो त्रास होतोय त्याची आपण ग्रॅव्हिटी कमी करू शकतो किंवा त्याचा इफेक्ट थोडक्यात आपली इम्युनिटी जेवढी आपण चांगली बिल्ड करू ना तेवढा आपल्याला त्रास होणार नाही. इम्युनिटी कशाने बिल्ड होते, तर चांगल्या आहार विहार, लाईफस्टाईल, हे तर सगळं आपलं बोलून झालंच. पण त्याच्या बरोबरीने आपण काय काय करू शकतो, तर आपण जर नस्य केलं तर नस्याने आपले ट्रॅक चांगले राहून आपली इम्युनिटी बिल्ड होऊन आपल्याला जे ॲलर्जन्स, पोलन्स किंवा पोल्युशनचा त्रास होतोय तो आपण कमी करतो. म्हणजे थोडक्यात असंच आहे की ॲलर्जी हा जो विषय आहे त्याला आपण ट्रीट कसं करतो, तर ॲलर्जी कालही होती. म्हणजे समजा मला पोलनची ॲलर्जी आहे, पोलन कालही होते, आजही आहेत, पण मला आज त्रास व्हायला लागलाय, याचा अर्थ ते नाही बदललंय, माझ्या शरीरातलं काहीतरी बदललंय. तर आपण ट्रीट काय करू शकतो, तर माझ्या शरीरात जे बदललेलं आहे त्या गोष्टी आपण बदलू शकतो. पोल्युशन आपण बदलू शकत नाही, त्यामुळे आपण जेवढं आपली इम्युनिटी बिल्ड करू तेवढं आपल्याला ह्या बाह्य गोष्टींचा त्रास कमी होईल. मग त्याच्यासाठी आपल्याला असे काही उपाय करता येतात. त्याच्यामध्ये काही औषधं आपण घेऊ शकतो ज्याला आपण रसायनं म्हणतो. रसायनं म्हणजे काय, की इम्युनिटी बूस्ट करणारी काही औषधं आहेत. फक्त तेवढंच आहे असं नाही आहे, रसायन हाही कन्सेप्ट मोठा आहे. पण ती जी औषधं आहेत ज्याच्यानी आपण आपलं व्याधिक्षमत्व म्हणजेच इम्युनिटी वाढवू शकतो, अशी आपण काही औषधं घेऊ शकतो. आपण नस्यासारखे काही उपाय करू शकतो किंवा आपण रोजच्या याच्यामध्ये काही बदल करू शकतो की आपण योगासन आणि प्राणायाम केले तर आपण प्राणायामाने काय होणार आहे, तर आपली ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी वाढते रक्ताची आणि त्यामुळे मग आपल्याला हे पोल्युशनचा जो त्रास आहे तो कमी प्रमाणात होऊ शकतो. ओके. आणि जे म्हटलात नस्य ते म्हणजे काय? नस्य म्हणजे काही औषधं आपण नाकात घालतो. ओके. नस्य हे पंचकर्मापैकी एक आहे. बरं. पंचकर्म म्हणजे 5 आहेत: वमन, विरेचन, नस्य, बस्ती, रक्तमोक्षण. त्यातलं नस्य हे जे आहे, तर नस्य एक जे आहे ते आपण डिसीजनुसार करतो की या आजाराला हे नस्य, तर काही औषधं आपण त्यासाठी नाकामध्ये घालतो. पण आता समजा आपल्याला हे फक्त वेलबिंगसाठी करायचं तर त्याची मात्रा आपण कमी ठेवतो आणि औषध जे आहे ते तेवढं स्ट्रॉंग ठेवत नाही. तर याला आपण प्रतिमर्श नस्य असं म्हणतो. ते जर रोज केलं गेलं आणि तेही सुद्धा ऑब्व्हियसली डॉक्टरना विचारून कोणतं औषध वापरायचं, मी करू का नको. म्हणजे काही जणांमध्ये नस्य आपण नाही करू शकत, म्हणजे कॉन्ट्रा इंडिकेशन्स हे बघून आपण नस्य केलं तर ह्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. बेसिकली हवा एवढी खराब आहे की ॲलोपॅथी काय आयुर्वेदिक काय काही घेऊन ते न बरं होण्यासारखी आत्ता आहे परिस्थिती.
अशा परिस्थितीत ऍक्च्युली काय करावं हे ऍक्च्युली म्हणजे actually विचारायचं सध्या आम्हाला दोघांना असं जाणवतंय की खूप रिडेव्हलपमेंट सुरू आहे आजूबाजूला, इतकी धूळ आहे. आणि आधी आम्हाला एवढी नुसती कधीच धूळ नाही, सिमेंटवाली धूळ आहे. सिमेंटवाली धूळ ती उडतच असते हवेमध्ये. एवढी सर्दी कधीच नव्हती. आणि आजकालची अशी सर्दी आहे की 15 दिवस राहते, 5 दिवस परत जाते आणि परत येते. आणि हे आमच्या मुलीला पण हेच व्हायला लागलंय. त्याच्यामुळे कळतच नाही की असं आधी नव्हतं कधी. आणि हे जिथे रिडेव्हलपमेंट आहे ना तिथे सगळ्यांनाच होतंय की ते धूळ सारखी राहतेच येते. आपण किती एअर प्युरिफायर जरी लावलं आपण घरात, पण मूल किंवा आपण बाहेर जाणारच आहे. आपण हे अनेक गोष्टी कंट्रोल करूच शकत नाही. त्याच्यामुळे जेवढ्या गोष्टी आपण आपल्या आपल्या कंट्रोल करू शकतो ना तेवढ्या कंट्रोल केला तर आपल्याला 100 त्रास होणार तर ॲटलिस्ट 70 होईल, इतपत आपण करू शकतो. सर्दीचा तर खूप आहे. सर्दी, आय इन्फेक्शन सध्या खूप वाढले. ॲलर्जीमुळे होणारे स्किनचे रॅशेस किंवा कंडिशन्स खूप वाढले. कारण आता कोथरूड आपण बघितलं तर प्रचंड डेव्हलपमेंट चारी बाजूंनी सुरू आहे. त्याच्यामध्ये पोल्युशन आहेच आहे, कारण खूपच जास्त लोक इथे राहत आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत आणि ह्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण नाही कंट्रोल करू शकत. आणि मास्क घालून फिरणे याच गोष्टी आहेत. सध्या बाहेर जाताना तरी मास्क घालून फिरणे वगैरे याच गोष्टी उरल्यात. आणि तुला पण मुलगा आहे 4 years oldचा, सो त्याच्यासाठी तू काही त्याला स्पेसिफिक काही औषधं देतेस का की त्याची इम्युनिटी छान राहावी, किंवा असं काही रोज काही स्पेशल एफर्ट घेते? हो, आणि अशी औषधं पण खूप मार्केट केली जातात की ही आयुर्वेदिक औषध आहे, ते तुम्ही रोज घ्या आणि तुम्ही रोज एकदम. हे पण म्हणजे ना हे सगळं ना डॉक्टरला विचारूनच करावं असं मला वाटतं. की च्यवनप्राश हे घ्यायचं आहे, घ्या तुम्ही, पण डॉक्टरला विचारून घ्या. च्यवनप्राशचं तरी इतकं विचित्र प्रकार मी बघितलेले आहेत. च्यवनप्राश पण खूप जास्त हे ओव्हर सिम्प्लिफिकेशन आहे आयुर्वेदाचं, की च्यवनप्राश इतका माहिती आहे की तो कसाही खाल्ला तर चालतो असं वाटतं. माझ्याकडे तर एक पेशंट होते, ते ब्रेडला च्यवनप्राश लावून खायचे. तर च्यवनप्राश हे रसायन आहे आणि ते कशासाठी बनवलेलं आहे तर ते धातू चांगले बनवण्यासाठी बनवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात अँटी एजिंग इफेक्ट्स च्यवनप्राशचे खूप चांगले आहेत. पण च्यवनप्राश जे आहे ते ऊर्ध्वजत्रुगत रोग जे आयुर्वेदामध्ये सांगितलेत, म्हणजे सगळे ENT URTI जे आपण आत्ता म्हणतो ते त्याच्यासाठी उत्तम आहे. पण मला आत्ता सर्दी झाली आहे आणि मी च्यवनप्राश खावा का, तर नाही. कारण च्यवनप्राश हे कधी घ्यायचं औषध आहे, तुम्हाला आत्ता काही होत नाहीये आणि तुम्हाला काही होऊ नये म्हणून ते घ्यायचं औषध आहे. त्याला आपण रसायन असं म्हणतो. त्यामुळे च्यवनप्राश जरी असेल तरी तो एकतर छान वैद्यांकडनं बनवलेलाच घ्यावा आणि वैद्यांना विचारूनच घ्यावा. आणि अशी कोणतीही औषधं, हे सुवर्णप्राशन सुद्धा आहे, सुवर्णप्राशनाचाही खूप उपयोग होतो. आणि सुवर्णप्राशनमध्ये आपण काही औषधं, तूप, मध आणि काही सोन्याचं आपण भस्म वापरतो. तर हे वापरून सुवर्णप्राशन तयार केलं जातं. हे सुद्धा याच्यावरनं खूप वाद आहेत की हे लहान बाळांना द्यावं का नाही. तर मी हेच सांगते की 6 महिन्यापर्यंत तुम्ही देऊ नका, वर्षभरापर्यंत तुम्ही मधाबरोबर देऊ नका. असं होतं ना की ते सेफ आहे का नाही याच्यामुळे ह्याचे बेनिफिट्सच घेतले जात नाही आणि ते घाबरूनच त्या गोष्टी केल्याच जात नाहीत. तर त्याच्यामध्ये अनेक आपण बदल करून त्या गोष्टींचे बेनिफिट्स घेऊ शकतो सेफ्टी मेंटेन करून. मग आता मध आपण देऊ शकत नाही लहान मुलांना, तर आपण वर्षभरापर्यंत विदाऊट मध देतो. असं नाही की सुवर्णप्राशनाबरोबर मध घ्यायलाच पाहिजे. त्याच्यामुळे सुवर्णप्राशन कोणी बनवलेलं आहे, कसं आहे हे सगळं चेक करून चांगल्या डॉक्टरकडनं बनवलेलं घेऊन किंवा जे मार्केटमध्ये आहे त्यांचं ॲनालिसिस, याचं पण सगळ्याचं QC ॲनालिसिस होतं, ते सगळं बघून त्याचे फायदे आपण करून घ्यावेत. तर सुवर्णप्राशनाबद्दल असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये की त्याच्यानी बुद्धी, ग्रास्पिंग पॉवर, मेमरी ह्या सगळ्या गोष्टी शार्प होतात आणि इम्युनिटी बिल्ड होते, भूक चांगली वाढते. तर याचे फायदे आपण करून घेऊ शकतो सुवर्णप्राशनाचे सुद्धा. ओके. मला ॲक्च्युली आठवतंय लहानपणी मला नागिन झाली होती आणि मी ते पूर्ण अशी पाठीवरून अशी झालेली ती. आणि नॉर्मल डॉक्टरकडे गेलो, त्यांनी बघितलं, लगेच सांगितलं की हे असं असं ते इंग्लिशमध्ये सांगितलं व्हायरल समथिंग आहे. आणि मग त्यांनी दिलं औषधं आणि तिथे दवाखान्याच्या बाहेरच एक आजी बसलेल्या होत्या, त्या पण आलेल्या होत्या दवाखान्यात कशासाठी. त्यांनी बघितलं मला, त्या म्हणलं की असं तुम्हाला नागिन झाली का ह्यांना, म्हणजे मी लहान होतो, ते बाबांना सांगत होते की नागिन झाली का, ह्याला हा पाला लावा. बा म्हणले मला नाही माहिती कुठे मिळतो. मग ते म्हणले आमच्याच घरीच आहे, आम्ही लावलेलं आहे. तर मग तिचं झाल्यावर आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्या आजींनी ॲक्च्युली दिला. मी एकही गोळी घेतली नाही डॉक्टरनी दिलेली, त्या आजीने दिलेला पाला लावला आणि लिटरली 1.5 दिवसात ते पूर्ण सुकून गेलेलं.
सो असं आजी लोकांकडे खूप आयुर्वेदिक नुसके होते नाही, हा तर फक्त पाला होता. माझ्याकडे नागिणीचे एक पेशंट होते काही महिन्यांपूर्वी. ते आल्याला मी त्यांना सद्यो वमन म्हणजे लगेच उलट्या करून घेतल्या, 4-5 उलट्या फक्त. दुसऱ्या दिवशी त्यांचं बऱ्यापैकी म्हणजे जी आग असते ना, खूप जास्त आग असते ना, ती काही प्रमाणात कमी झाली होती. त्यानंतर तिथे जळवा लावल्यानंतर तिथलं जे खराब रक्त आहे ते सगळं आपण काढून घेतो. त्याच्यानंतर अजून कमी झालं आणि काही पोटातनं औषधं दिलेली होती आणि त्यानंतर लेप दिले. आता जसे असतात ना पाला, तर त्याच्यात आपण दुर्वांचा लेप वगैरे लावतो. दुर्वा छान मिक्सरला काढून आणि त्याच्यामध्ये तांदूळ मिक्स करून त्याच्याने ते थंड पडतं छान. ते शतधौत घृत अशी काही त्याला औषधं देता येतात आणि त्याच्याने एक 4 ते 5 दिवसात त्यांचं सगळं बर्निंग कमी होऊन ते जे नागिणीचं सगळं उठलेलं असतं ना, ते थोडं थोडं बसायला सुरुवात झाली होती. नागिण आहे ते काही दिवस राहते, तर ते आपण जेवढं हे करू शकतो ना, त्याचं सफरिंग, त्याचं बर्निंग आणि त्याचं जे हे उठतंय सगळं रॅश तो, तर तेवढं त्या पेशंटला बरं वाटतं. नाही तर प्रचंड त्रास होतो नागिणीमध्ये. पण मुळात होतं का काय माहिती, म्हणजे कशामुळे होते? त्याचं आयुर्वेदाचं एक्सप्लेनेशन वेगळे, ॲलोपॅथीचं वेगळे. ॲलोपॅथीनुसार तो व्हायरल डिसीज आहे, हर्पीस जॉस्टरमुळे होतो. आयुर्वेदानुसार विसर्प म्हणतात त्याला, आणि विसर्प जो आहे तो सगळे रक्त आणि मांस ह्याच्या दृष्टीमुळे होतो. अच्छा. आणि त्याचेही प्रकार सांगितलेले आहेत आणि त्याची अशी ट्रीटमेंट सांगितलेली आहे. असे पण वेगवेगळ्या आजारांचं एक्सप्लेनेशन आयुर्वेदिक मध्ये हो, वेगळं प्रत्येक आजाराचे. हां, म्हणजे हे बरेच जणांना माहीत नसेल म्हणून सांगते की आत्ता जे रोग येत आहेत ते तसेच्या तसे आयुर्वेदामध्ये सांगितलेले असूच शकत नाहीत, कारण तो काही हजारो वर्षांपूर्वी लिहिलेला आहे. पण आयुर्वेदामध्ये तेव्हाच हे सांगितलेलं आहे की तुम्हाला समजा एखाद्या रोगाला नाव देता नाही आलं ना, तर तुम्ही लाजू नका. पण तुमच्याकडे दोष आहेत, धातू आहेत, मल आहेत, मी सांगितलेले इतर जे व्याधी आहेत ते आहेत. तर त्याच्यामुळे समजा माझ्याकडे नवीन XYZ सिंड्रोमचा पेशंट आला, तर त्याचे दोष, धातू आणि मल बघून, त्याचे सिम्पटम्स बघून त्याला इतर रोगांची ट्रीटमेंट दिली जाते. इतर रोग म्हणजे काय की तो त्या रोगांमध्ये बसवला जातो, त्याचं आयुर्वेदिक निदान वेगळं होतं. म्हणजे समजा माझ्याकडे वेगळं निदान घेऊन अवॅस्क्युलर नेक्रोसिसचा पेशंट आहे. अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे बोन जे आहे ते थोडंसं सडायला लागतं. बरं. तर समजा अवॅस्क्युलर नेक्रोसिसचा पेशंट असेल तर अवॅस्क्युलर नेक्रोसिस आयुर्वेदामध्ये सांगितलेलं असूच शकत नाही. तर अवॅस्क्युलर नेक्रोसिसचे सिम्पटम्स काय आहेत, आयुर्वेदानुसार ही सिम्पटम्स जी आहेत त्याचा अर्थ काय आहे, त्याचे दोष कोणते, त्याचे धातू कोणते, हे याच्यानुसार आपण जसं थेरम डिड्यूस करून हे करतो ना, त्यानुसार ती औषधं देता येतात असे. त्यामुळे कितीही नवीन रोग आले ना तरी आपल्याला असं वाटतं की आयुर्वेदात ह्याला औषध नसेल, तर तसं नसतं. आयुर्वेदाची प्रिन्सिपल्स तीच ठेवून आपल्याला कोणत्याही आजाराला औषध देता येतं. आणि म्हणून कोविडमध्ये आयुर्वेदाचा खूप उपयोग लोकांना झाला की कोविड थोडी आयुर्वेदात सांगितलेलं आहे, पण कोविडमधली सिम्पटम्स तर आयुर्वेदात सांगितलेली आहेत. मग त्या सिम्पटम्सनुसार आपण आयुर्वेदाची औषधं देऊन कोविडमध्ये खूप लोकांना त्याचा फरक झाला. आणि एक फायनल काय सांगाल की रोज अशी कुठली गोष्ट आहे आयुर्वेदाप्रमाणे जी करायलाच पाहिजे सगळ्यांनी? असं काही आहे का? मी हेच सांगेन की तुमचं रुटीन खूप छान फॉलो करा. म्हणजे मी इतक्या पेशंट्सना ना, मी प्रत्येकाला डाएट प्लॅन लिहून देते की तुम्ही फक्त एवढं करा, याच्याने तुमचे 10,000 बरे होणार आहेत. तर तुमची जेवणाच्या वेळात छान ठेवा. आणि जेवणाच्या वेळाच खूप विचित्र असतात. म्हणजे कसं होतं, एकतर की सकाळी ब्रेकफास्ट करून बाहेर पडतो आपण, मग 2:30-3 वाजता जेवण होतं आणि रात्रीचं जेवण 9:30-10ला होतं. तोपर्यंत डायजेस्टिव्ह सिस्टीम बंद झालेली असते, म्हणजे ती पचवते नाही असं नाही, पण तेवढ्या छान पद्धतीने ते पचवू शकत नाही. त्यामुळे मी असं सांगते की तुम्ही एकतर नाश्ता खूप हलका करा किंवा करूच नका, आणि मग जेवण 11-11:30ला करा आणि रात्रीचं जेवण 6:30 ते 7:30च्या मध्ये करा. हे एवढं जरी करायला लागलं ना तरी खूप फरक पडतो. वजन कमी यायला सुरुवात होते, वॉटर रिटेन्शन कमी होतं. इवन याचे जे कोलेस्टेरॉल आणि लिपिड प्रोफाईलचे वाढलेले रिपोर्ट्स असतात ना, ते फक्त जेवणाच्या वेळा बदलल्याने सुद्धा कमी यायला लागतात. म्हणजे त्याच्यावर ऑब्व्हियसली आपण औषधं देतोच, पण औषधांबरोबर हे झालं ना तर त्याचा खूप छान उपयोग होतो. त्याच्यामुळे जेवणाच्या वेळा खूप चांगल्या ठेवायला पाहिजेत. तुम्ही काय खाताय ह्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. तुम्ही किती प्रमाणात जेवताय त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. आयुर्वेदामध्ये ते सुद्धा सांगितलंय की किती जेवावं हा प्रश्न असतो. तर आपलं जे पोट आहे त्याचे 4 भाग करावे, त्यातले 2 भाग अन्नाने भरावे, 1 भाग पाण्याने भरावा आणि 1 भाग रिकामा ठेवावा असं सांगितलंय. मग ते समजायचं कसं, तर समजा माझं 4 पोळ्या खाऊन पूर्ण पोट भरतंय, तर मी 2च पोळ्या खायला पाहिजेत, कारण आपल्याला 2च भाग जेवायचे. 1 भाग पाणी प्यायचे आणि 1 भाग पचनामध्ये जे काही तयार होणार आहेत गॅसेस वगैरे त्याच्यासाठी
मोकळा ठेवायचा आहे. आणि मग ते आपण पूर्ण भरलं ना की मग आपल्याला ढेकर येत आहे, घशाशी आंबट येत आहे, ह्या गोष्टी व्हायला सुरुवात होतात. हा प्रकार आम्ही मी तरी मला वाटतं 1-1.5 वर्ष झाले करतोय. 11-11:30ला जेवतो आणि नंतर 6:30-7 पर्यंत, मॅक्सिमम 7 पर्यंत, त्याच्या आधीच जेवतो. मला जे काही थोडेफार ऍसिडिटी टाईपचं व्हायचं ना ते पूर्ण बंद झालं, पूर्ण बंद झाले. आणि सध्या आजकाल होतं थोडंसं सकाळी पोहे वगैरे खाणं होतं, त्यामुळे अगदी थोडंसं वाटलं काही घशात तर तेवढंच, पण अदरवाईज नाही होत. पण त्याच्याने खूप चांगलं झालं, वजन नाही कमी झालं माझं, पण बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. म्हणजे झोप छान लागते, सकाळी छान व्यवस्थित भूक लागलेली असते. फक्त हे मी बऱ्याच मित्रांना सांगितलं, माझ्या सगळ्यांना जमतं असं नाहीये. नाही, त्याच्यात कसं होतं ना, 7:30ला जेवल्यानंतर 10ला भूक लागते परत. तर ते आपल्याला बरेचदा एकतर हे मेंटल असतं, अरे मी 7:30लाच जेवलोय, मला भूक लागणार असं एकतर ते वाटत राहतं. बरेचदा असं असतं की आपली जेवणाची वेळ 9ची असते आधीची, त्यामुळे शरीर तेव्हा भूक लागवतं. तर तेव्हा मग असं नाही की ती कंट्रोलच करायला पाहिजे, तेव्हा दूध घ्या किंवा साळीच्या लाया घ्या, असं काहीतरी साधं जे हलकं पचायला असं घ्या. पण हे साधारण 15 ते 21 दिवसात ही सवय शरीराला पुन्हा लागते की तुम्ही 7:30ला जेवणार असाल तर तुम्हाला नंतर भूक नाही लागणार. आणि अगेन हे सुद्धा थोडंसं आपलं पचन कसं आहे, आपली प्रकृती कशी आहे ते बघून करावं. कधी कधी असं होतं ना की तुम्ही 7:30ला जेवल्यानंतर समजा दुसऱ्या दिवशी परत 11:30ला जेवणार असाल ना, तर पित्त प्रकृतीचा जर माणूस असेल तर त्याला ते सहन नाही होत. मग त्यांना आपण असं सांगतो की तुम्ही सकाळी उठल्यानंतर थोड्या मनुका तरी घ्या किंवा दूध तरी घ्या आणि मग ते फॉलो करा. तर असे थोडेफार बदल आपण पेशंट टू पेशंट करतो. मुख्य त्याच्यामध्ये गंमत अशी होते, म्हणजे तुम्हाला जर सवय लागली, आता मला जशी लागलेली 6:30-7ला जेवायची, बाहेरचं खायचं असेल तर हॉटेलांचं किचनच सुरू होत नाही 7 पर्यंत. सो तुम्ही खाऊच नाही शकत. मग इधर तुम्हाला ते डिले करावं लागतं, आणि मग डिले केले की लगेच दुसऱ्या दिवशी समजतं की नाही, दिस इज नॉट फॉर मी नाऊ, कारण आता ती सवय झाली मला. कारण नाही, मी रात्री झोपू शकत नाही आजकाल. 10ला जेवलं चुकून, कधी कधी होतो अगदीच लेट, काही ऑप्शन नाही होत, पण मग 10ला जेवलं तर मग ती झोपही नाही टाकत. आणि ते जेवण आणि झोपेतला जो वेळ जायला पाहिजे तोही जात नाही, आणि त्यामुळे मग ते पचनाचे त्रास सुरू होतात. करेक्ट. माझ्या आईला खूपच आवडतं आयुर्वेद. आणि दुसरं म्हणजे आईला आवडतं म्हणजे ती काही फार काही शिकलेली नाही, पण ती ते मध्ये टीव्हीवर व खूप सारे प्रोग्राम, त्याच्यामध्ये ती खूप शिकली. बरेच डॉक्टर, बालाजी तांबे आणि बरेचसे डॉक्टर्स वगैरे असायचे, सो ते पण सांगायचे डेफिनेटली त्यांना खूप फरक पडतोय. मला अजून तरी असं फार मोठा फरक पडला असं नाही, पण हा, जसं किडनी स्टोनचं औषध मला ते पुनर्नवास खूपच मला ते इफेक्टिव्ह आहे. माझे जे काय झाले त्याच्यामुळे फटाफट गेले. किंवा ते नागिनचं सांगितलं, किंवा आणखी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना, जसं जिरा आणि याची पूड बनवून दिलेली मला, ते खूप इफेक्टिव्ह होतं. काय काय घातलं होतं मला एक्झॅक्ट नाही माहिती. तर त्या सगळ्या गोष्टी खूप तशा इफेक्टिव्ह होतात. पण मी आजपर्यंत जेव्हा किंवा डॉक्टरकडे गेलो आणि त्यांच्याकडून गोळ्या घेतल्या, तर माझं अजून कधी काही माझं आणि हे जमलेलं. त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं ना मगाशी की डॉक्टरची चूक असू शकते. त्याचं एक मी उदाहरण सांगते. माझ्याकडे एक असाच किडनी स्टोनचा पेशंट होता. किडनी स्टोन म्हटल्यावर सगळेच हे पुनर्नवा, गोक्षूर हेच सगळं पहिलं दिलं जातं. 1-2 महिने झाले तरी फारसा फरक पडेना. मी परत त्याला खोदून विचारलं, तुला नक्की काय काय होतंय सांग. मग त्याने मला सांगितलं मला आव पडते. मग मी त्याला पक्वाशय म्हणजे मोठ्या आतड्यावर जाणारी आव ट्रीट करणारी औषधं दिली. मग त्याचा खडा पडला. अच्छा. त्याच्यामुळे हे ना, आव होते म्हणजे शेम ज्याला म्हणतात ना, म्युकस पडतो. ओ अच्छा. असं. त्याच्यामुळे काही काही सिम्पटम्स असतात ती फसवी असतात. आणि आयुर्वेदामध्ये याच्याबद्दल सांगितलं की स्वतंत्र व्याधी, परतंत्र व्याधी. की समजा आता माझ्याकडे ह्याच पेशंटचं घेतलं, तो माझ्याकडे सिम्पटम घेऊन आला होता की मला स्टोन आहे, पण त्याचं निदान वेगळं होतं आणि मी सिम्पटम ट्रीट करत बसले होते आधी. त्याच्यामुळे फरक पडत नाही. आणि बऱ्याच केसेसमध्ये हे असं होऊ शकतं की तुम्हाला ह्याच्यासाठी अनुभवाने हे समजायला लागतं की नदी कुठली आहे आणि नाला कोणता आहे. बरोबर. आणि ते समजायला लागलं ना की मग ह्या चुका होत नाहीत. बरोबर. आणि मग म्हणजे मूळ कुठेतरी दुसरीकडेच असतं, आपल्याला ते काढायचं असतं आणि आपण पानं तोडत बसलोय असं होतं. आणि मग ते ट्रीट झालं ना की तो छान फरक पडतो. त्याच्यासाठी डॉक्टर हुशारच पाहिजे. कारण तसं म्हणजे परत आपण त्या ॲलोपॅथीला नाव नाही ठेवते, पण खूप डॉक्टर्स बिझी पण असतात. मग ते ह्या सगळ्या गोष्टींचे प्रश्न नाही विचारत बसत. मला नाही वाटत की ती दरवेळेला विचारतात. पण त्यांच्या शास्त्राची ती डिमांडच नाहीये. म्हणजे मला तुम्ही किती वाजता जेवता याच्यावरनं मला फरक पडणार आहे आयुर्वेदिक वैद्य म्हणून. अच्छा. त्यांना तो फरक नाही पडणार आहे. त्यांच्या शास्त्रामध्ये ह्याच्याबद्दल फारसा
विचार नाही असं नाही म्हणणार मी, पण त्याच्याने खूप गोष्टी बदलणार नाहीत. कारण औषधं वेगळ्या प्रकारची आहेत असं आहे. आणि आय थिंक त्यांचं म्हणजे मापन करण्याचं हे पण वेगळंच आहे ना, कारण सोनोग्राफी आणि या सगळ्या गोष्टींची ते आता डायरेक्ट हे रिपोर्ट्स इमेजिंग घेतात. टेक्निक्स आहेत, हे आम्ही पण वापरतोच, Correct. आयुर्वेदिक हो, वैद्यही वापरतातच, पण त्याच्यानुसार आमचा प्रत्येक डिसिजन चेंज होईल असं होणार नाही. कारण आयुर्वेदिक डायग्नोसिस वेगळं असतं. म्हणजे हेच आयुर्वेद चिकित्सा करताना मूळ हेच असतं की तुम्ही रिपोर्ट बघून होल अँड सोल त्याच्यावर बेस्ड तुमचं डायग्नोसिस करू नका. म्हणजे आम्ही रिपोर्ट्स बघतो, इमेजिंग सगळं आपण करतोच, म्हणजे ते करावंच लागतं. पण माझं जर आयुर्वेदिक निदान वेगळं असेल तर मला रिपोर्ट एखाद्या वेळेस फरक नाही पडणार. बऱ्यापैकी म्हणजे फंडामेंटल्स मध्येच हां तिथूनच मुळापासूनच सुरुवात होते आय थिंक. हां म्हणजे निदान आयुर्वेदिक म्हणजे थोडक्यात कसं आहे ना, डोकं दुखलंय आणि मी तुम्हाला शिरशूलादी नावाची गोळी आहे, शिरशूल म्हणजे डोकं दुखणं, याची गोळी घ्यायला दिली तर ही आयुर्वेदिक चिकित्साच नाही आहे. अच्छा, औषध फक्त आयुर्वेदिक आहे, विचार आयुर्वेदिक असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्हाला जे सिम्पटम आहे त्याच्या खाली काय 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 गोष्टी घडल्यात हे सगळं नोट करून ते सगळं ट्रीट करणारी तो जर विचार आयुर्वेदिक असेल, माझं निदान आयुर्वेदिक असेल आणि चिकित्सा आयुर्वेदिक असेल तर ती पूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा झाली. काय गोष्टी आहेत ज्या करायलाच हव्यात अशा, म्हणजे तुमचं लाईफ छान जगण्यासाठी आयुर्वेदाचा उपयोग करून? मला असं वाटतं आत्ताच्या आपली जी लाईफस्टाईल आहे की आपण थोडंफार बाहेर खातो किंवा आपण जागतो, तर मला असं वाटतं की तुम्ही वर्षातनं एकदा शरीरशुद्धी पंचकर्म करून घ्यायला पाहिजे. जे ऋतूनुसार योग्य आहे, जे तुमच्या शरीरासाठी योग्य आहे ते. कारण आपण खूप आपल्या शरीरामध्ये भरतोय, ते कुठेतरी बाहेर पण निघायला पाहिजे. तर त्याच्यासाठी ज्यांना योग्य आहे त्यांना हे ऑब्व्हियसली डॉक्टर बघून ठरवणार. आणि जे तुमच्या शरीरासाठी योग्य आहे ते, जसं आपण गाडीला सर्व्हिसिंग करतो ना, तसं आपल्या शरीरासाठी अशी एखादी गोष्ट आपण वर्षातनं एकदा केली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्याने खूप छान फरक पडतो. ठीक आहे, चला मग या नोटवर आपण संपूयात. चांगलं वाटलं. मस्त मस्त.